नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कंबाईंड प्रीमध्ये बरेच विद्यार्थी 40 ते 45 मार्कांमध्ये स्टक होत आहेत. गेले 5 ते 6 वर्ष प्रिपरेशन करणारे विद्यार्थी आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांचा स्कोर 40 ते 45च्या वरती काही जात नाही आहे. वर्षानुवर्ष परीक्षा देत आहेत, प्री देत आहेत, पण प्रीमध्येच डिबॅकल होतं आहे. 45च्या वरती मार्क्स काय जात नाही आहेत. मग रूट कॉज काय? बऱ्याच विद्यार्थ्यांनी रूट कॉज शोधायचा प्रयत्न केला का रे? आता आपलं काय होतं आहे, दरवर्षी प्री देतो आहे, प्रीमध्ये फेल होतो आहे, परत नेक्स्ट अटेम्प्ट द्यायचा, त्याच्यामध्ये पण परत असंच डिबॅकल होतं आहे आणि परत नेक्स्ट अटेम्प्ट द्यायचा. ही एक विशेष सायकल आपली चालू झाली आहे. पण या सायकलला कुठंतरी थांबवलं पाहिजे. आता ह्याच्यासाठी आपण ही लेक्चर सिरीज चालू करतो आहे. मग आपल्या व्हिडिओचं टायटल काय आहे? वारंवार तुम्ही जर प्रीमध्ये 40 ते 45 मार्कांमध्ये जर स्टक होत असाल, जर तुमचे तिथंच तुम्ही म्हणजे तुमचा स्कोरच वाढत नाही ना, दरवर्षी देताय परीक्षा 45च मार्क्स येत आहेत, पण तुमची जी ड्रीम पोस्ट आहे PSI तिची तर काही कट ऑफ तुम्ही काही क्लिअर करू शकत नाही आहे. त्याची तर कट ऑफ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता ती 50च्या वरती गेली आहे. पूर्वी ती 40च्या आत होती, तोपर्यंत तुम्हाला मेन्स द्यायची स्कोप होता, पण आता तो देखील स्कोप राहिलेला नाही आहे. आता दिवसेंदिवस कॉम्पिटिशन जशी वाढत जाते, नवीन विद्यार्थी येत आहेत, त्यांचे स्कोर्सच प्रीचे एवढे असतात की ते पहिल्याच ह्याच्यामध्ये 50 आणि 50+ त्यांचा प्रीचा स्कोर येतो आहे. मग हे जे जुने विद्यार्थी आहेत, जे 4 ते 5 वर्ष प्रिपरेशन करत आहेत, त्यांचं स्कोर नाही यायचं कारण आपण या व्हिडिओमध्ये आज शोधूया. बघा, प्रीचं टायटल, आपल्या व्हिडिओचं टायटल काय आहे मित्रांनो? वारंवार पूर्वपरीक्षेमध्ये 40 ते 45 गुणांमध्ये जर तुम्ही अडकत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच बघा. रूट कॉज काय आहे हे आपण शोधूया आणि रूट कॉजवरती काय इलाज आहे ते देखील आपण बघूया. बघा, लक्षात घ्या, ह्या नेक्स्ट स्लाईडमध्ये थोडंसं आपण आयोगाचा सिलेबस बघतोय. ग्रुप B आणि Cच्या प्रीचा सिलेबस बघतोय आपण. बघा, या सिलेबसमध्ये आपल्याला असं लक्षात येईल, पेपर 1 आहे. पेपर 1मध्ये आयोगाचा प्रश्न विचारायचा दर्जा मी तुम्हाला स्पेसिफिक गोष्टींकडे पॉईंट आऊट करतोय. थोडंसं इकडे लक्ष द्या. आयोगाचा प्रश्न विचारायचा दर्जा काय आहे? पदवीचा आहे. मग याचा रिलेव्हन्स काय आहे हे तुम्हाला नेक्स्ट स्लाईडमध्ये मी सांगेन. बघा, हा प्रीचा सिलेबस आहे, कंबाईन प्री, आणि त्याचा प्रश्न विचारायचा दर्जा पदवीचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण या. नेक्स्ट स्लाईडमध्ये काय म्हणतंय बघूया. नेक्स्ट स्लाईडमध्ये दिला आहे आपल्याला आयोगाचा सिलेबस दिला आहे. बघा, प्रत्येक सब्जेक्टचा सिलेबस आयोगाने डिफाईन केला आहे. काय डिफाईन केला आहे? इकॉनॉमिक्सचा सिलेबस आहे, करंट अफेअर्सचा आहे, पॉलिटीचा आहे, सामान्य विज्ञान, सायन्सचा आहे, अंकगणितचा आणि बुद्धिमापनचा. मग आता काय झालं रे, ज्यावेळेला अंकगणिताचा आयोगाने सिलेबस दिला, त्यावेळेला आयोगानं काय सिलेबस दिला हे आपण कधी डिकोड करण्याचा प्रयत्न केला का? कधीच नाही. आपण आयोगाचा सिलेबस डिकोड करणं, त्याचं मायक्रो ॲनालिसिस कधी केलेलं नाही. ते आपण बघूया मायक्रो ॲनालिसिस काय असतं हे आपल्याला लक्षात येईल. आयोगानं सिलेबस देताना काय दिलं आहे बघा, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. हे काय आहेत रे मित्रांनो? हे आहेत फंडामेंटल्स ऑफ मॅथ्स. म्हणजे जसे आपले पॉलिटीमध्ये फंडामेंटल्स राईट्स असतात, फंडामेंटल ड्युटीज असतात, तसं मॅथ्सचे फंडामेंटल्स काय म्हणतो, हे बेसिक 4 एलिमेंट्स आहेत. तुम्हाला ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन जर समजत नसेल, त्याचे जे नियम आहेत ते जर तुम्हाला माहीत नसतील, तर तुम्हाला कॅल्क्युलेशन, फास्ट कॅल्क्युलेशन, स्पीडी कॅल्क्युलेशन, तुमची ॲक्युरसी हे कसंही होणार नाही. त्यामुळे तुमचं पहिलं काम जे असेल, हे जे फंडामेंटल्स आहेत हे 4, त्यांचे नियम समजावून घ्या आणि त्याच्यावरती एकदा नियम लक्षात आले की तुम्हाला त्याचं ॲप्लिकेशन दुसऱ्या गणितांमध्ये करता येईल. आयोगाने त्याच्यानंतर काय दिलं आहे? दशांश आणि अपूर्णांक हे शब्द वापरले. दशांश म्हणजे काय रे मित्रांनो? दशांश म्हणजे डेसिमल. अपूर्णांक म्हणजे काय? फ्रॅक्शन. म्हणजे दशांश आणि अपूर्णांक, एक अपूर्णांकाचा एक प्रकार आहे दशांश अपूर्णांक. नुसतं डेसिमल असतो, हा देखील एक डेसिमल आहे. डेसिमल म्हणजे काय? दशांश. मग दशांश चिन्ह कुठं द्यायचं? इथून सगळी सुरुवात होते आपली. त्याच्यानंतर काय आहे? आयोगाने दिलेलं आहे टक्केवारी. आयोगाने सिलेबस देताना काय दिलं आहे आपल्याला? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक आणि टक्केवारी इत्यादी. म्हणजे याच्यामधनं आपल्याला 3 गोष्टी लक्षात आल्या का? ह्या 3 सब टॉपिक्सवरती आयोग दरवर्षी प्रश्न विचारतं. मग आपण ह्याचं मायक्रो ॲनालिसिस केलं आहे का? तर कधीच नाही केलेलं. आपण काय करतो आहे? बाजारातलं एखादं पुस्तक घेतो आहे, पुस्तकामध्ये दिलेले चॅप्टर्स घेतो आहे आणि सोडवायला चालू करतो आहे. बघ, ह्याच्यानंतर बरेच विद्यार्थी काय करतात की PYQs करतात. गेल्या 3 ते 4 वर्षांच्या PYQचं ॲनालिसिस करून आपण प्रिपरेशन करतो मॅथ्स आणि रिझनिंगसाठी. पण हे किती घातक आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. मागचे PYQs 3 ते 4 वर्षाचे फक्त ट्रेंड सांगतात की आयोग कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारतो, म्हणजे लेवल इझी आहे, मॉडरेट आहे की ॲडव्हान्स लेवलची आहे हे आपल्याला समजतं. टॉपिक समजू शकतात फार फार तर, पण त्या टॉपिकचं मायक्रो ॲनालिसिस आजपर्यंत कोणीही केलेलं नाही आहे. ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघतोय. बघा, याच्यावरनं लक्षात काय आलं की ह्या 3 सब टॉपिकवरती एक क्वेश्चन आयोग विचारतं आपल्याला, आणि ह्या 3 सब टॉपिकवरती आपल्याला प्रॅक्टिस कमांड पहिल्यांदा घ्यावी लागेल. त्याच्यानंतर आयोगाने शब्द काय विचारला आहे? इत्यादी हा शब्द दिला आहे. म्हणजे
हे सोडून अजून कोणते तरी टॉपिक्स आहेत की ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारतं. मग ते कोणते टॉपिक्स आहेत हे आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघूया, ज्याच्यावरती आयोग वारंवार प्रश्न विचारतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आयोगानं बुद्धिमापन चाचणीचा बुद्धिमत्तेचा सिलेबस काय दिला आहे, स्पीड आणि ॲक्युरसी तुमची जी काय आहे ती डिटेक्ट करायची आहे त्यांना लवकर आणि अचूकपणे विचार करू शकतो. एखादं तुमच्याकडे प्रपोजल आलं आहे किंवा ज्यावेळेला तुम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जाल त्यावेळेला तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला क्विक डिसिजन घ्यावा लागतो. तुमचं डिसिजन मेकिंग इथं चेक केलं जातं. ही प्री एक्झाम आहे. या प्री एक्झामचा कोणत्याही एक्झामचा पर्पजच हा असतो की तो कॅन्डिडेट त्या प्रोफाईलसाठी वर्क प्रोफाईलसाठी सूट आहे का नाही हे चेक करायचं असतं. याच्यासाठी एक्झाम डिझाईन केले असतात. त्याच्यामध्ये आपल्याला रिझनिंगमध्ये तुमची स्पीड आणि ॲक्युरसी काय आहे ही चेक केलेली आहे. बघा नेक्स्ट स्लाईडमध्ये आपल्याला लक्षात येईल काय नेमकं इश्यू आहे. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं आपली बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार हे फंडामेंटल्स, त्याच्यानंतर डेसिमल आणि अपूर्णांक जो तुमचा असेल आणि त्याच्यानंतर टक्केवारी, या 3 सब टॉपिक तर आयोगानं स्पष्टपणे दिलेले आहेत सिलेबस कॉपीमध्ये. ते सोडून दुसरे प्रश्न होते. मग बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न होता, सर तुम्ही जे सांगताय त्याला बेस काय आहे. त्याला बेस आहे आयोगाचा पूर्वपरीक्षा 2021चा संयुक्त कंबाईन प्री ज्यावेळेला झाली 21ची त्यावेळेला हा आयोगाचा प्रश्न आलेला. हा आयोगाचा प्रश्न मला सांगा, जर तुम्ही ॲनालिसिस करता तर कोणत्या टॉपिकचा असेल, तर डेफिनेटली हा फ्रॅक्शनचा प्रश्न आहे, म्हणजे अपूर्णांकाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये आयोगाने विचारलेलं काय, उतरत्या क्रमाने जो पर्याय आहे म्हणजे यांची जी काही किंमत असेल ती उतरत्या क्रमाने लिहा, अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. मग बऱ्याच विद्यार्थ्यांना हे काय आहे हे समजलं नव्हतं त्या परीक्षेमध्ये. यांची किंमत काढा, यांची जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू डिराईव्ह केल्यानंतर ती तुम्हाला उतरत्या क्रमानं मांडायची होती. मग जर तुम्हाला 5/8ची जर किंमतच माहीत नसेल, 5/8ची जर तुम्हाला किंमत जर ज्यावेळेला तुम्ही पर्सेंटेज टू फ्रॅक्शन कन्व्हर्जन करताय, जर त्यावेळेला तुम्हाला पर्सेंटेज टू फ्रॅक्शन कन्व्हर्जन करताना तुम्हाला जर ह्याची किंमत जर लक्षात आली तर ह्याची किंमत होती 0.625. ही जर तुम्हाला पटकन जर लक्षात नसेल ना तर तुम्हाला असले क्वेश्चन तुम्हाला काय करू शकतात, परीक्षेमध्ये अडकवू शकतात. खूप इझी लेवलचा क्वेश्चन होता, पण त्या टाईमला त्या एक्झामच्या प्रेशरमध्ये किंबहुना तुमचे बेसिक स्ट्रॉंग नसल्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न चुकला. प्रश्न चुकायचं काहीच कारण नव्हतं, पण आपण त्या पद्धतीने ह्याच्याकडे बघितलंच नव्हतं की याच्यावर देखील अशा पद्धतीनं प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपण प्रिपरेशन केलं नव्हतं, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न चुकला. म्हणजे 5/8ची किंमत 0.625 होती. 9/13ची जर तुम्ही किंमत काढला तर ती जवळपास 0.69च्या आसपास येईल. आणि 11/17ची किंमत जर तुम्ही शोधली नियर अबाउट किंमत आहे. मी काय कन्व्हर्जन केलेलं नाही आहे. ज्यावेळेला आपण पर्सेंटेज टॉपिक शिकू त्यावेळेला मी तुम्हाला हे कन्व्हर्जन कसं असतं हे तुम्हाला मी सांगतो. याच्यावरनं फक्त मला पॉईंट आऊट करायचं काय आहे की तुम्हाला आपण सिलेबस कॉपीकडे नीट बघत नाही आहे, थोडंसं बघा. बाकीच्या सब्जेक्टसाठी जसं तुम्ही हिस्ट्री चहा प्यायला जाताय त्यावेळेला हिस्ट्री डिस्कशन असते, तुम्ही इतिहासकारच बनून जाता, असं वाटतं की आता हा नवीन पुस्तकच लिहितोय काय बाजारातलं, असं असतं. पण मॅथ्सच्या बाबतीत ज्यावेळेला येतं ना त्यावेळेला तुम्ही अगदी बेसिक रूल पण बघत नाही. ठराविक एक्झाम्पल बघता, एक 4-5 एक्झाम्पल बघता प्रत्येक टॉपिकमधली आणि परीक्षेला जाता. असं नुसतं बघून जर परीक्षेमध्ये तुम्हाला मार्क्स येत असते तर मग तो सिलेबस तो जो आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा आयोगानं ठेवला नसतं ना. जर तुम्हाला असेच जर मार्क्स येत असते तर काहीतरी पर्पज आहे ते ठेवण्यामागचं, हे लक्षात घ्या. मला हे सांगायचं काय होतं की अशा पद्धतीचा प्रश्न आयोग विचारतं आणि आपण दुर्लक्ष करतोय. दुर्लक्ष करू नका, दिलेलं आहे सिलेबस कॉपीमध्ये, त्याच्यानुसार फॉलो करा. ओके, ठीक आहे. म्हणजे याचं बरोबर उत्तर काय असेल रे मित्रांनो, ऑप्शन नंबर 3. हे सगळ्यात मोठा कोणता आहे 0.69, त्याच्यानंतर कोणता येईल 11/17 आणि त्याच्यानंतर 5/8. ह्या त्यांच्या किमती डिराईव्ह केल्या. पण जर तुम्हाला यांच्या किमती जर आधीपासून माहीत असते तर जर तुम्हाला फ्रॅक्शन कन्व्हर्जन जर इझिली पर्सेंटेज टू फ्रॅक्शन कन्व्हर्जन किंवा फ्रॅक्शनचं जी व्हॅल्यू असेल ती जर तुम्हाला लक्षात असते तर मग हे सगळं आपण बघतो ह्याच्यामध्ये ह्या कोर्समध्येच. पर्पजच जो आहे तुम्हाला स्मार्टली तयार करायचा आहे. विदाऊट फॉर्म्युला टीचिंग काय असेल हे तुम्ही लक्षात घ्याल आता याच्यामध्ये पूर्ण लेक्चर सिरीजमध्ये. ठीक आहे, माझा सांगण्याचा पर्पज काय होता, दुर्लक्ष करू नका. बघा ठीक आहे. आता जे ग्रेटेस्ट डिबॅकल झालं बऱ्याच विद्यार्थ्यांचं 30 एप्रिल 2023ची जी प्रीज झाली गेल्या वर्षीची, काय झालं, बऱ्याच विद्यार्थ्यांना हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स हे त्यांचे कोर सब्जेक्ट आहेत, ह्याच्यामध्ये स्कोर घेतात.
पण झालं काय, हिस्ट्री आणि जिओग्राफीचा वेटेजच कमी झालं गेल्या वर्षी, 5-5 क्वेश्चन कमी झाले, म्हणजे इथंच त्यांचे 10 मार्क्स ऑब्व्हियसली कमी झाले. पॉलिटीचे 5 वाढले, ठीक आहे, तिथं ते 10तले 5 कंपेन्सेट झाले, पण उरलेल्या 5 मार्क्सांचं काय? उरलेले 5 वाढले कुठं? मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये 5 वाढले. विद्यार्थ्यांना झालं काय, 20 क्वेश्चन विचारले, म्हणजे बघा 30 एप्रिल 2023चं ॲनालायसिस काय आहे बघा मार्क्सांचं, जे वेटेज होतं, क्वेश्चन्स कसे कसे विचारले. इतिहासाचे 10, जिओग्राफीचे 10, इकॉनॉमिक्स 10, करंट अफेअर्स 15, इथं 5 मार्क्स वाढले तुमचे. आणि वाढले कुठं? इथं 5 वाढले. विद्यार्थ्यांचं झालं काय माहीत आहे काय, मॅथ्स आणि रिझनिंगचे असे त्यांना 15पैकी ते जे क्वेश्चन पूर्वी असायचे 15 क्वेश्चन ते सॉल्व्ह व्हायचे नाहीत त्या 60 मिनिटांमध्ये. अजून 5 वाढवून ठेवले आयोगानं अजून 5 मार्क्स इथं वाढवून ठेवले. त्यामुळे विद्यार्थ्यांचं काय झालं, पेपरच कव्हर झाला नाही. मॅथ्सचे हार्डली 3 ते 4 क्वेश्चन विद्यार्थी सॉल्व्ह करू शकले. रिझनिंगचे सॉल्व्ह करतात सगळेच, रिझनिंगचं सगळ्या महाराष्ट्राला रिझनिंग येतं आहे, पण प्रॉब्लेम येतो आहे, डिबॅकल होतं आहे, ग्रेटेस्ट डिबॅकल होतं आहे मॅथ्समध्ये. मॅथ्सचे 10पैकी 3 ते 4 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकले आणि पेपरच वाचूनच झालं नाही, त्यांचे क्वेश्चनच वाचून झालं नाही, त्यामुळे तो सोडला. क्वेश्चन्स खूप सोपे होते गेल्या वर्षीच्या प्रीचे, पण प्रॅक्टिस नसल्यामुळं किंबहुना अशा पद्धतीचा चेंज होऊ शकतो हे लक्षात न आल्यामुळं विद्यार्थ्यांचे ते सोपे प्रश्न देखील चुकले. आणि बरेच विद्यार्थी प्रीच्या म्हणजे PSI ज्यांची ड्रीम पोस्ट होती, जागा असून देखील त्यांना मेन्सला क्वालिफाय करता आलं नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांची तक्रार होती. बघा ठीक आहे, अशा पद्धतीनं आयोग काय करतं, आता थोडं मार्क्स चेंज करू शकतं. जशा सेंट्रल लेवलच्या एक्झाम्स असतील तशा पद्धतीनं आयोग ॲडॉप्ट करू शकेल. आयोग नोज. ठीक आहे, आता आपण काय करूया, नेक्स्ट स्लाईडमध्ये तुमचा रूट कॉज आहे तो शोधला. आता काय करायचं आहे आपल्याला, 60 मिनिटांमध्ये मॅथ्सचे 20 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे इथं तुमचं टाईम मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. पूर्वी 60 मिनिटांमध्ये 15 क्वेश्चन होते, आता 60 मिनिटांमध्ये 20 क्वेश्चन आले. म्हणजे तुमचे 20 मिनिटं ते खाणार आहे. जर तुम्हाला 20पैकी 20 घ्यायचे असतील तर उरलेल्या 40 मिनिटांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर करायला लागेल. नेक्स्ट स्लाईड करूया. मी म्हटलं मगाशी आयोगाने इत्यादी हा शब्द वापरला होता. मग इत्यादींमध्ये काय काय येतं हे आपल्याला गेल्या 5 ते 6 वर्षांचे ज्यावेळेला PYQs बघतो, जे क्वेश्चन विचारले, कोणत्या टॉपिकवरनं विचारले, हे बघा, हे या स्लाईडमध्ये आपल्याला दिलेलं आहे. आयोगाचे फेवरेट टॉपिक कोणते कोणते आहेत रे मित्रांनो? बघा, आयोगानं 2017 साली, म्हणजे याच्यातनं एक अजून गोष्ट मी तुम्हाला पॉईंट आउट करतो. काय पॉईंट आउट करतो, हा मॅथ्सचा सिलेबस आहे बघा, मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्सचं वेटेज कसं वाढत जाते दिवसेंदिवस बघा. 3, 2, 6, 7, 9, 9 आणि 11. म्हणजे आता असं झालं आहे की मोर दॅन 50% वेटेज हे मॅथ्सला झालं आहे. म्हणजे तुम्ही जो आजपर्यंत ऑप्शनला टाकायचा किंवा तुक्के मारायचा, 2 नंबर 3 नंबर असे सलग मारून यायचा, तसं कृपया करू नका. परत यावर्षी डिबॅकल जर झालं तर नेक्स्ट जो अटेम्प्ट असेल तो मात्र तुमच्या हातातून असाही जाईल, कारण पुढच्या वर्षी राज्यसेवा ही ऑब्जेक्टिव्ह नसून डिस्क्रिप्टिव्ह होते. त्यामुळे तिथला जो मॉब आहे तो ज्यावेळेला कंबाईनकडे येईल त्यावेळेला कंबाईनचा जो प्रीचा कट ऑफ असेल तो यू कांट इवन इमॅजिन. त्यामुळे हाच जो तुमचा लास्ट अटेम्प्ट आहे असं समजून तुम्ही प्रिपेअर करा. तुम्हाला घाबरवत नाही आहे, पण अलर्ट करतो आहे मी. लक्षात घ्या, मॅथ्स आयोग पण बदलतो आहे ना, जसे विद्यार्थी स्मार्ट विद्यार्थी येत आहेत तसं आयोग देखील बदलतं आहे. त्यामुळे आपल्याला बदल करणं गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये दिसतं आहे का आपल्याला, मॅथ्सचं देखील वेटेज वाढत चालतं आहे बघा. कधी काळी 2 क्वेश्चन होते तर आता 11 प्रश्न विचारायला चालू केले. म्हणजे गेल्या वर्षी, त्याच्या आदल्या वर्षी 9 होतं, गेल्या वर्षी 11 होतं. आता यावर्षी काय करेल माहीत नाही आयोग. त्यामुळे तुम्हाला प्रिपरेशन करायला पाहिजे. कोणत्या टॉपिकचं प्रिपरेशन करायचं, मागच्या स्लाईडमध्ये मी 3 सांगितले. फंडामेंटल्स, नंतर फ्रॅक्शन आणि नंतर पर्सेंटेज. 3 टॉपिक्स आहेत की ज्याच्यावरती फिक्स क्वेश्चन येतो. त्यामुळे हे पहिल्यांदा 3 टॉपिक करून घ्यायचे. उरलेले काय आहेत ते बघा. उरलेलं आयोगाचा टॉपिक गेल्या 2 वर्षांचा ॲनालायसिस करूया आपण, 22 आणि 23 मधलं. त्याच्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल 22 आणि 23ला आयोगानं कंपल्सरी प्रश्न विचारला. एक क्वेश्चन आहे कशावरती, ॲव्हरेजवरती. ओके, म्हणजे मला एक लक्षात आलं की ॲव्हरेज पण आपल्याला टॉपिक करायचा आहे. त्याच्यानंतर काय आहे, एजेस. ओके, एजेसवरती, वयवारीवरती प्रश्न विचारला का आयोगाने? येस, डेफिनेटली विचारलं. एक प्रश्न आहे. टाईम स्पीड डिस्टन्समध्ये काय झालं, 22 साली ज्यावेळेला सेपरेट एक्झाम असायची, ग्रुप बीची ज्यावेळेला सेपरेट होती आणि ग्रुप सी सेपरेट होती, त्यावेळेला काय झालं, ग्रुप बीमध्ये आयोगाने 4 प्रश्न विचारून ठेवले टाईम स्पीड डिस्टन्सवरती. सोपे, नो डाऊट सोपे क्वेश्चन होते, पण काय असतं विद्यार्थ्यांचं सोपं फक्त तयार करून जायचं प्रत्येक टॉपिकमधलं, आणि मग परीक्षेमध्ये मार्क्स येतात, मग येत नाहीत अशी कंप्लेंट करायची. त्यामुळे असं करू नका. टॉपिक करताना सगळेच करायचे आहेत. त्यातले प्रायोरिटीचे 11 टॉपिक मी दिलेले आहेत, ज्याच्यावरती आयोग दरवेळेला प्रश्न विचारतं. आपल्याला ते प्रायोरिटीवाले टॉपिक पहिल्यांदा करून घ्यायचे आहेत, मग उरलेला सिलेबस आपण कव्हर करूया मॅथ्सचा.
रिझनिंगचं देखील तसंच आहे. बघा मॅथ्सचं काय झालं, म्हणजे फिक्स टॉपिक कुठले झाले आपले, ॲव्हरेज झालं, त्याच्यानंतर एजेस झाला. टाईम स्पीड डिस्टन्स काय झालं, ह्या सी कंबाईन जी झाली बी आणि सीची त्याच्यामध्ये विचारलं नाही, पण त्याच्या आदल्या वर्षी विचारलं होतं. मग पुढच्या वर्षी विचारणार नाहीत का, असं होईल का, तर नाही. हा हॉट टॉपिक आहे आयोगाचा, त्यामुळे याच्यावरती प्रश्न येणारच आहे. त्यानंतर काय, डिस्टन्स डायरेक्शन, ओके ठीक आहे. मेन्सरेशन, मेन्सरेशनवरती थोडंसं ट्रेंड बदलत चाललं आहे बघा, म्हणजे क्षेत्रफळ किंवा तशा टाईपचे क्वेश्चन्स असतात, हे विचारायला चालू केलं आयोगानं. ठीक आहे, आपल्याला पॉईंट आउट झालं. डेटा इंटरप्रिटेशन, मग डेटा इंटरप्रिटेशन तुम्ही ठेवणार का ऑप्शनला, नका ठेवू रे ऑप्शनला. ऑप्शनला ठेवू नका, कारण ऑलरेडीच आपण सिलेबसमधले 11च टॉपिक काढतो आहे की ज्याच्यावरनं फ्रिक्वेन्सी आहे. आयोग एक ना आड एक वर्ष असं विचारतोच, म्हणजे ट्रेंड आपल्याला लक्षात आला आहे, अशा पद्धतीचा ट्रेंड आहे, हे टॉपिक्स आहेत की याच्यावरती प्रश्न येणार. त्याच्यानंतर आयोगाचा फेवरेट टॉपिक कोणता आहे, इंटरेस्ट. बघा इंटरेस्ट आहे, मग इंटरेस्टमध्ये काय येतं, सिम्पल इंटरेस्ट असतं, कंपाऊंड इंटरेस्ट असतं, दोन प्रकारचे आहेत ना, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज. त्याच्यानंतर काय आहे, नंबर सिस्टीम. ओके, म्हणजे मला एक लक्षात आलं, आयोगाचं दुसरा काय असतं, थोडंसं आपण स्मार्ट होणं गरजेचं आहे. ह्या 2 वर्षांचं ॲनालायसिस करा, तुम्हाला लक्षात येईल की फ्रिक्वेन्सी कुठं जास्त आहे. बघा प्रश्न विचारायचं सलग कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले आहेत, ॲव्हरेज आहे, त्याच्यानंतर काय आहे, नंबर सिस्टीम आहे, त्याच्यानंतर काय आहे, पर्सेंटेज आहे. ओके, म्हणजे मागच्या स्लाईडमध्ये माझं सांगायचं पर्पजच हा होता की तुम्ही म्हणताय सर सिलेबस कॉपी कुठं आहे. अरे सिलेबस कॉपी नाही, आयोगानं सरळ सरळ दिलेलं नाहीत ना, जेवढे शब्द दिले तेवढे तरी ॲटलिस्ट परफेक्शन करा, तेवढे तरी मार्क्स येतील. आहे का, पर्सेंटेजचं वेटेज लक्षात घ्या, पर्सेंटेजचे 2 क्वेश्चन आहेत, म्हणजे हलक्यात घेणारा, अगदी सगळ्यात जण काय करतात त्या पर्सेंटेजला हलक्यात घेतात, अरे पण तोच तुमचा स्कोअर देणारा सब्जेक्ट आहे. अगदी एक जरी टॉपिक केला तरी 2 मार्क पडून जातात तुम्हाला, असे मोजकेच टॉपिक करायचे आहेत तुम्हाला. पर्सेंटेज झाला, पर्सेंटेज नंतर त्याच्याशी सहसंबंध असणारा, लगेच तुम्ही सहसंबंध म्हणजे ॲनालॉगी जोडू नका, सहसंबंध म्हणजे त्याच्याशी त्याला कोरिलेट करणार, त्याला पुढे घेऊन जाणारा कोणता टॉपिक असेल तर प्रॉफिट अँड लॉस. ठीक आहे. बघा अशा पद्धतीचा हा सिलेबस आहे. मायक्रो ॲनालायसिस काय आहे ते आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघूया. याच्यावरून लक्षात आलं की आपल्याला कोणते टॉपिक्स प्रिपेअर करायचे आहेत. फंडामेंटल्स जे 4 होते ते, त्याचे सगळे नियम व्यवस्थित करून घ्या, पर्सेंटेज टॉपिक व्यवस्थित करून घ्या, जेवढे सगळे त्याच्यामध्ये क्वेश्चन्स विचारायची पॉसिबिलिटी आहे ती आपण सगळे घेतो आहे. त्याच्यानंतर फ्रॅक्शन असेल ते, ॲव्हरेज, एज, टाईम स्पीड डिस्टन्स, डेटा इंटरप्रिटेशन, मेन्सरेशन, इंटरेस्ट, नंबर सिस्टीम, पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस, एवढेच टॉपिक करा. एवढे टॉपिक केले तरी आपण परफेक्शनच्या जवळ जातो आहे, त्यामुळं आपला स्कोअर डेफिनेटली बूस्ट होणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट स्लाईडमध्ये बघूया आपण काय आहे. नेक्स्ट स्लाईडमध्ये रिझनिंग डिकोड करायचं आहे आपल्याला. रिझनिंगमध्ये आयोगाचं फेवरेट काय आहे रे मित्रांनो, पझल्स. मग त्या वेगवेगळ्या प्रकारचे पझल्स असतील, सर्क्युलर अरेंजमेंट असेल किंवा कशाही पद्धतीचं असू शकतं ते. मग पझलवरती लक्षात घ्या, आता ह्याच्यामध्ये एक रिव्हर्स ट्रेंड लक्षात घ्या. जसं मी मगाशी म्हटलं, मॅथ्सचा जो काय प्रश्न विचारांची संख्या होती ती कशी होती, दिवसेंदिवस वाढत चालली होती. आता काय होती, रिझनिंगची कमी होती, म्हणजे आयोगाला लक्षात आलं आहे विद्यार्थ्यांचा रिझनिंगमध्ये स्कोअर जास्त येतो आहे. मग आयोगानं काय केलं आहे, थोडंसं टफनेस इथं वाढवत आयोग काय करलं आहे, रिझनिंगमध्ये टफनेस वाढवत चाललं आहे. कधी काळी 2017मध्ये आणि 2018मध्ये 12+ क्वेश्चन विचारले जात होते. बघा 12+ क्वेश्चन होते, 12+. बघा 12-13 क्वेश्चन रिझनिंगमध्ये विचारले जायचे. तेच 2023 साली आपण 9पर्यंत आलेलो आहोत. 2022ला 6 होते, म्हणजे त्यावेळेला 15 प्रश्न विचारले जायचे ना. आता 2023ला 20 असल्यामुळं इथं परत प्रश्नांची संख्या वाढलेली आपल्याला दिसते. म्हणजे काय आहे, रिझनिंगचं वेटेज कमी होत जातं आहे, मॅथ्सचं वेटेज वाढत चाललं आहे. अखिल महाराष्ट्राचा जो प्रॉब्लेम आहे, मॅथ्समध्ये स्कोअर होत नाही आहे, त्याचं आपण कॉज शोधत जातो आहे या व्हिडिओमध्ये हळूहळू. बघा रिझनिंगचं वेटेज कमी व्हायला लागलं आहे. मग वेटेज कमी होतं आहे म्हणून काय त्याच्याकडे प्रिपरेशन करायचं नाही असं आहे का, नाही ना. आपल्याला टॉपिक शोधा, हॉट टॉपिक शोधा, त्याच्यावरती कमांड घ्या आणि स्कोअर वाढवा. बघा डेफिनेटली येणारा टॉपिक कोणता आहे, पझल्सवरती डेफिनेटली क्वेश्चन आहे का रे, प्रत्येक एक्झामला क्वेश्चन आहे पझलवरती, म्हणजे पझल सोडून चालतील का आपल्याला, नाही चालणार. त्यानंतर सिरीज, क्लासिफिकेशन आणि ॲनालॉगी. सिरीज, नंबर सिरीज असेल, अल्फाबेटिक सिरीज असेल, अल्फान्यूमेरिक सिरीज असेल, 3 वेगवेगळ्या पद्धतीच्या सिरीज आहेत, याच्यावरती प्रश्न अपेक्षित असतो. नंतर क्लासिफिकेशन आणि ॲनालॉगी. ॲनालॉगी म्हणजे सहसंबंध,
म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं रिलेशन काय असेल हे आपल्याला डिटेक्ट करायचं असतं. याच्यावरती आयोगाने गेल्या वर्षी 3 क्वेश्चन विचारले. म्हणजे याला तुम्ही दुर्लक्ष करून चालेल का? नाही, डेफिनेटली तुम्हाला याच्यावरती कमांड प्राप्त करायची आहे. 1, 2 इथंच तुमचे 4 क्वेश्चन क्लिअर झाले. त्याच्यानंतर आयोगाचं काय आहे, बायनरी कोडिंग, स्टेटमेंट बेस्ड, डायस अँड क्यूब, कोडिंग डिकोडिंग, पेपर फोल्डिंग, वेन डायग्राम. ओके, ठीक आहे. हे कसं होतं माहिती आहे काय, हे जे टॉपिक्स आहेत ना, हे थोडेसे ज्यावेळेला सेपरेट बी आणि सीचे होते ना, त्यावेळेला याच्यावरती प्रश्न विचारायचे. पण ज्यावेळेला कंबाईन केली दोन्ही ग्रुप बी आणि सी, त्यावेळेला ह्या 4 टॉपिक्सवरती प्रश्न विचारले. म्हणून आपण करायचं नाही का, तर करायचं, ऑप्शनला काही ठेवायचं नाही आहे. त्यानंतर वेन डायग्राम आणि सिलॉजिझम, म्हणजे सिलॉजिझमची कन्सेप्ट जी आपण वापरतो, वेन डायग्रामवरून सिलॉजिझम, हे सगळं आपल्याला किती मार्क्स देऊन जातं रे, 2 मार्क्स, कमीत कमी 1 ते 2 मार्क्स देऊन जाईल. त्याच्यानंतर काय येतं, कॅलेंडर, डायरेक्शन, काउंटिंग, हे जे आहे त्याच्यावरती किती क्वेश्चन विचारलेत आयोगानं, 3. म्हणजे एक लक्षात आलं का, मागचे 10 टॉपिक आणि यातले 9 ते 10 टॉपिक आपण व्यवस्थित केले की आपल्याला 20 पैकी 20 मार्क्स पडायला काही हरकत नाही. स्कोर बूस्ट न व्हायचं कारण हेच आहे, आपण डिकोड करत नाही, कोणत्या टॉपिकवरनं प्रश्न अपेक्षित आहेत हे आपण कधी बघत नाही. किंवा जरी बरेच विद्यार्थी ॲनालायसिस करतात, बाबा ह्या टॉपिकवरनं प्रश्न येतो आहे, पण त्या टॉपिकमधल्या कोणत्या सब टॉपिकवरनं प्रश्न येतो ना, हे कोणीही बघत नाही. कुठलेही सर तुम्हाला सांगत नाहीत की याच्यावरनं प्रेडिक्टेड काय आहे, हे सब टॉपिक्स आहेत, ह्या सब टॉपिक्सवरती प्रश्न येणं अपेक्षित आहे, हे कोणीही सांगत नाही आहे आपल्याला. आपण त्या स्लाईड्समध्ये बघूया काय नेमकं सब टॉपिक्स आहेत, कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात हे लक्षात. इथं मी तुम्हाला वेगवेगळे टॉपिक्स सांगितले, हॉट टॉपिक्स, की ज्याच्यावरनं प्रश्न यायची आहे, प्रश्न येणं अपेक्षित आहे. हा आहे ग्रुप सीचा प्रीचा डेटा. मागं आपण ग्रुप बीचा बघितला आणि त्याच्यानंतर 23शी झाली, दोन्ही बी आणि सीची कंबाईन, त्याचा बघितला. ह्याच्यामध्ये लक्षात येईल ग्रुप सीमध्ये एजेस, टाईम स्पीड डिस्टन्स, नंतर पर्सेंटेज. म्हणजे बघा, पर्सेंटेज टॉपिक आहे का रे सगळीकडेच, म्हणजे याचं वेटेज आहे ना, आयोगानं ज्या अर्थी शब्द दिला आहे स्पष्टपणे, पर्सेंटेज, टक्केवारी, म्हणजे त्याचं काहीतरी वेटेज आहे. या वेटेजला इथं जस्टिफाय करते का ते? यस, डेफिनेटली जस्टिफाय करते. म्हणजेच त्या इंटरेस्ट पर्सेंटेज, पण पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस, इंटरेस्ट, अशी एक सिरीज आहे मित्रांनो. हे कोरिलेट करणारे चॅप्टर आहेत. जर तुम्ही पर्सेंटेज व्यवस्थित शिकला तर तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस कॉन्सेप्ट पटकन समजतील. पर्सेंटेज व्यवस्थित शिकला, तुम्हाला CISI, कंपाऊंड इंटरेस्ट, सिम्पल इंटरेस्ट, म्हणजे व्याज जे आहे ते प्रकरण व्यवस्थित समजेल. हे समजवण्याचं तुम्हाला, म्हणजे हे एवढं सगळं इलॅबोरेट करायचं कारण काय आहे की तुम्हाला मी एक पर्सेंटेज टॉपिक हे वेगळ्या पद्धतीनं समजावून सांगतो. विदाऊट फॉर्म्युला टीचिंग काय आहे, हे सगळं जो काही टीचिंग असेल विदाऊट फॉर्म्युला असेल, हे तुम्हाला विदाऊट फॉर्म्युला टीचिंग जर तुम्ही समजावून घेतलं, त्याच्या कॉन्सेप्ट जर तुम्हाला पटकन समजल्या आणि त्याची प्रॅक्टिस केली ना, तर तुम्हाला कोणताही मॅथ्समध्ये फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही. विदाऊट फॉर्म्युला टीचिंग विथ स्पीड अँड ॲक्युरसी, हेच तुम्हाला साध्य करायचं आहे. कारण आता तुमचे क्वेश्चन वाढवलेत पण टाईम तेवढाच आहे. काय 20 क्वेश्चन आहेत म्हणून काय 90 मिनटं दिलेले नाहीत, 60 मिनटंच आहेत. त्यामुळे 20 क्वेश्चन सॉल्व करणं 60 मिनटामध्ये हे खरं चॅलेंज आहे. क्वेश्चन जरी सोपे आले ना, तर ते सॉल्व करणं हे चॅलेंज आहे खरं मोठं. त्याच्यासाठी आता तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. फॉर्म्युला रटवून तिथं रिमेंबर करून तो पेपरवर लिहून ते दिवस संपलेले आहेत, गेले ते दिवस. 2013 पूर्वी आयोग तशा पद्धतीचे प्रश्न विचारायचं. आयोग देखील बदललं आहे. आयोगाचं देखील एक जवळपास 13 ते 23, आता 24 येतं आहे. जे आयोग देखील बदलणार आहे हे लक्षात घ्या. दर 10 वर्षांना चेंजेस होतात, हे लक्षात घ्या. नंबर सिस्टीम, रेशो, प्रॉफिट लॉस, ह्याच्यावरती आयोगाची प्रश्न विचारायची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. हे टॉपिक्स आहेत, हे ग्रुप सीचे प्रीचे टॉपिक्स आहेत, हे मॅथ्समधले आहेत. आता रिझनिंगमधले बघा, रिझनिंगमध्ये काय दिसतं आहे, आयोग ग्रुप सीला विचारत होतं, पझल्स विचारत होतं, सिरीज, क्लासिफिकेशन, अनलॉगी, स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन जास्त यायचे. ठीक आहे, बघा हे टॉपिक्स तुम्हाला दोन्हीकडं रिझेंबल झालेले दिसतील, ग्रुप बीमध्ये आणि सीमध्ये. मग ह्याच्यानंतर एक लक्षात आलं का तुम्हाला, आता हे जे स्क्रीनवरती दिसत आहेत ना, याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्ही. तुम्हाला प्रिपेअर करताना पहिल्यांदा जे आपण प्रिपेअर करायचं, प्रायोरिटी जे म्हणतो ना, प्रायोरिटी बेस्ड टीचिंग म्हणजे काय असतं पहिल्यांदा हे लक्षात घ्या. ही आहे खरी प्रायोरिटी. कोणत्या टॉपिक्सना प्रायोरिटी द्यायचं हे पण सांगितलं पाहिजे ना रे. प्रायोरिटी बेस्ड टीचिंग करताय, पण कोणत्या टॉपिकला वेटेज आहे, कोणत्या टॉपिकवरनं प्रेडिक्टेड क्वेश्चन्स आहेत, किंवा PYQच्या मार्फत तुम्हाला लक्षात येईल बाबा, PYQच्या ॲनालिसिसमधून लक्षात येईल की बाबा हेच टॉपिक आहे की ज्याच्यावर फ्रिक्वेन्सी आहे आयोगाची प्रश्न विचारायची. मग करताना काय करायचं, ॲव्हरेज, एजेस, टाईम स्पीड डिस्टन्स, मेन्सुरेशन, डेटा इंटरप्रिटेशन, इंटरेस्ट, नंबर सिस्टीम, पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस, रेशो,
हे टॉपिक्स आहेत ना, ह्याच्यावरती कमांड घ्यायची आपल्याला. एकदा ती कमांड आली की तुमचा स्कोर का बूस्ट होती, की मग आपण उरलेले जे टॉपिक्स आहेत म्हणजे परमिटेशन कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी, ह्याच्यावरती कधीतरी प्रश्न येतो, एखादा प्रश्न येतो, ते देखील कवर करायचं आहे. सगळेच क्वेश्चन्स कवर करायचे आहेत. मिक्सचर एलिगेशन ह्याच्यावरती पण आहे क्वेश्चन, पण इथं दिसतो का नाही. मग तुम्ही म्हणाल सर एवढंच करायचं, मग त्याच्यावरनं प्रश्न आला तर अरे ऑप्शनला काहीच ठेवायचं नाही आपल्याला. पहिल्यांदा प्रायोरिटी बेस्ड हे करून घ्या, मार्क्स सिक्युअर करून घ्या. मग उरलेले क्वेश्चन्स जिथून येऊ शकतात ते देखील आपण प्रेडिक्टेड आहेत ते देखील आपण घेऊया. आता जसं आयोगानं दिलाय का शब्द शेकडेवारी. शेकडेवारी आणि टक्केवारी वेगवेगळे आहेत का रे मित्रांनो? नाही. शेकडेवारी आणि टक्केवारी दोन्ही शब्द एकच आहेत, लक्षात घ्या. इथून खरं आपलं टीचिंग चालू होईल. ठीक आहे, इंट्रोडक्टरी पार्ट संपला. आता सिलॅबसचं मायक्रो ॲनालायसिस काय आहे हे लक्षात घ्या तुम्ही. टक्केवारी ज्यावेळेला शब्द आयोग देतं बघा, टक्केवारी आणि शेकडेवारी. टक्केवारी आणि शेकडेवारी हे बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगता येत नाही. ठीक आहे, आपण ज्यावेळेला शेकडेवारी टॉपिक चालू होईल त्यावेळेला त्याच्यामध्ये तुम्हाला इन डिटेल सगळे क्वेश्चन्स, कॉन्सेप्ट्स हे सगळं क्लिअर करूया. पण तत्पूर्वी लक्षात घ्या, शेकडेवारीवरती ज्यावेळेला तुम्ही मायक्रो ॲनालिसिस करता त्यावेळेला कोणकोणते सब टॉपिक्स आहेत हे तुम्हाला सांगितलं की कोणत्या सरांनी? नाही. शेकडेवारी म्हणजे काय, इथून अगदी विद्यार्थ्यांची हे चालू होतं आहे, त्यांना सांगताच येत नाही की शेकडेवारी म्हणजे काय. बघा, शेकडेवारी दिली असताना काय करणं, प्राप्त घटक काढणं. शेकडेवारीने प्राप्त घटक दिले असताना मूळ घटक काढणं. सुरुवातीला वाढ आणि नंतर घट असेल तर एकूण वाढ आणि घट काढणं. सुरुवातीला वाढ आणि टोटल वाढ म्हणजे काय होते, ॲडिशनच होती, वाढच होती, त्यावेळेला काय होतं ती एक केस. घट असेल तर त्यावेळेला काय होतं आहे. त्यानंतर जसं मी म्हटलं, शेकडेवारीचं दशांश अपूर्णांकामध्ये डेसिमल फ्रॅक्शन जो असेल त्याच्यामधलं रूपांतर आणि फ्रॅक्शनचं पर्सेंटेजमधलं रूपांतर हे शिकणं. त्यानंतर पेक्षा कमी किंवा जास्त ह्या अशा पद्धतीची उदाहरणं, पास नापासवरची उदाहरणं, मिश्रणावरची उदाहरणं, लोकसंख्येत वाढ घट अशा पद्धतीची उदाहरणं. त्यानंतर भूमितीवरती आधारित शेकडेवारी आहे त्या पद्धतीची उदाहरणं. मतदान म्हणजे तुमचं वोटिंग असतं ना त्यावरची उदाहरणं आणि वेतनावरची शेकडेवारी. अशा पद्धतीचे जवळपास आयोग काय करतं, प्रश्न विचारतं. मग हे तुम्ही कधी डिकोड केलं आहे का रे मित्रांनो? नाही ना. तुम्ही काय करताय, पर्सेंटेज टॉपिक घेताय आणि पहिल्यापासून चालू करताय. अरे पण आयोग कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारतो हे कधी बघितलं आहे का तुम्ही? सब टाईप्स बघितलेत का? नाही. म्हणजे जर तुम्हाला ही सुरुवातीची वाढ आणि घट अशा पद्धतीचे जर प्रश्न सोडवायचे असतील ना, बघा हे, तर तुम्हाला सक्सेसिव्ह मेथड माहीत असणं गरजेचं आहे. सक्सेसिव्ह मेथडसाठी फक्त एकच फॉर्म्युला आहे की जो तुम्हाला पाठ होऊन जाईल तोच पाठ करायचा, बाकी काहीच पाठ करण्यासारखं नाही आहे पर्सेंटेजमध्ये. किंवा त्याला पण देखील आपण विदाऊट फॉर्म्युला पण करू शकतो. बघा, म्हणजे हा आहे वाढ घट ह्याच्याशी संबंधित. त्याच्यानंतर काय आहे, पर्सेंटेज फ्रॅक्शन कन्व्हर्जन ह्याच्या संबंधित एक तुमचा प्रश्न तयार होतो. त्याच्यानंतर काय होतं, पेक्षा कमी आणि पेक्षा जास्त ह्याच्यावरती एक क्वेश्चन तुमचा तयार होऊ शकतो. पास नापास ह्याच्यावरती एक क्वेश्चन तयार होऊ शकतो. त्याच्यानंतर काय आहे मित्रांनो, मिश्रणावर आधारित, लोकसंख्येवरती आधारित, म्हणजे लोकसंख्या वाढ असू शकते किंवा घट असू शकते, अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात. भूमितीवर आधारित, मतदान टक्केवारी, वेतन आणि शेकडेवारी. अशा पद्धतीनं सिलॅबसचं डिकोडिंग करणं आवश्यक आहे. हे आहे, याच्यावरती आयोग प्रश्न विचारतं. मग हे कशा पद्धतीनं शोधलं? हे शोधलं PYQचं ॲनालायसिस. म्हणून मी काय म्हणतो, PYQचं ॲनालायसिस करत चला. अशा पद्धतीचं प्रत्येक टॉपिकमध्ये तुम्हाला ॲनालायसिस मिळेल मित्रांनो. हा फक्त एक शेकडेवारी घेतला मी. शेकडेवारीमध्ये हे टॉपिक्स आहेत, हे जवळपास 7 ते 8 अशी उदाहरणं आहेत, असे टॉपिक्स आहेत की ज्याच्यावरती सब टॉपिक्स आहेत की ज्याच्यावरती आयोग प्रश्न विचारतात. मग आपण काय करायचं, याच्यावरती कमांड घ्यायची, टॉपिक संपून जातो आहे. एवढंच करायचं आहे आपल्याला. 7 ते 8 उदाहरणांची प्रॅक्टिस केली, वर्कबुक ऑलरेडी आपल्याकडे आहे, त्यामुळे प्रश्न कोणताही लिहायची काही गरज नाही आहे. तुम्हाला फक्त जी काय कॉन्सेप्ट आहे, कॉन्सेप्ट आणि त्याचं स्मार्ट सोल्युशन आहे, फक्त स्मार्ट सोल्युशन त्याच्यामध्ये लिहायचं आहे. एवढंच करायचं आहे आपल्याला. बघा, ठीक आहे, हा शेकडेवारीचा सिलेबस आपण डिटेक्ट केला. ठीक आहे, मग या शेकडेवारीवरती कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात हे बघा. आता जसं आयोगानं म्हटलं दशांश आणि अपूर्णांक,
दशांश आणि अपूर्णांक दिला आहे म्हटल्यावर काय तुम्हाला फ्रॅक्शन कन्व्हर्जन जमलं पाहिजे. मग 37.5% म्हणजे काय? आपण ट्रॅडिशनली काय करतो, आपण ज्यावेळेला प्रश्न सॉल्व्ह करतो त्याला 37.5% म्हणजे काय रे, आपण काय करतो, टक्केवारीचं चिन्ह म्हटल्यावर काय करतो, हे 37.5 भागिले 100 करतो. ओके, म्हणजे 37.5 भागिले 100 असं करणं हा वेळेचा अपव्यय आहे. हे तुमचं सिलेक्शन कमी व्हायचे चान्सेस आहेत अशा पद्धतीनं जर तुम्ही सॉल्व्ह करत असाल. तुम्हाला स्मार्टेस्ट वे काय माहिती आहे का ह्या प्रश्नाला टॅकल करायचा? 37.5 म्हणजे 37.5 म्हणजे जर तुम्हाला फ्रॅक्शन जर माहीत असेल, फ्रॅक्शन टू पर्सेंटेज कन्व्हर्जन म्हणजे 37.5चा जर फ्रॅक्शन जर तुम्हाला लक्षात असेल तर 37.चं फ्रॅक्शन किती येतो रे मित्रांनो? 3/8 येतो. आपल्याला काढायचं काय रे? 62.5% काढायचे. मग 62.5चं फ्रॅक्शन किती येतो माहिती आहे का तुम्हाला? 62.5चं फ्रॅक्शन येतो 5/8. म्हणजे तुम्हाला जर फ्रॅक्शन माहीत असेल ना, मला सांगायचं काय माहिती आहे, आयोगाने दिलं आहे ना त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. आयोगाने सरळ सरळ दिलं आहे फ्रॅक्शन टॉपिक, त्यामुळे त्याच्यावर कमांड घ्या. आता असं म्हणू नका मला येत नाही सर काय करायचं. अरे आयोगाने दिले बाबा, पुढच्या वर्षी कॉम्पिटिशन यू कांट इवन इमॅजिन, भयानक कॉम्पिटिशन असणार आहे पुढच्या वर्षी. त्यामुळे हा एक सिरियस अटेम्प्ट आहे तुमच्याकडे शेवटचा, त्याला कॅज्युअली घेऊ नका. सगळं शिका व्यवस्थित. ऑलरेडी सगळं पूर्ण सिलेबस कवर करतो आहे, अगदी फाउंडेशन असेल, फाउंडेशनपासून सगळंच, बेसिकपासून सगळंच असेल. बघा आपल्याला काय समजलं, 37.5ची किंमत किती आहे? 3/8. 62.5ची किंमत 5/8. पण दिलं आहे काय? 37%ची किंमत किती आहे रे? 750. म्हणजे मला ह्या 3ची किंमत जर मिळाली 750, तर मला शोधायची किंमत कितीची आहे? 5ची. एवढंच तर आहे. 3ची किंमत जर 750 असेल तर 5ची किंमत मला शोधायची आहे. हेच तर मला फाइंड आउट करायचं आहे. बघा 3ची किंमत जर 750 असेल तर 1ची किंमत शोधणं सोपं आहे का रे? 3 = 750, मग 1 = 250. मग 1 जर 250 असेल तर 5 किती असतील? 1250. बऱ्याच विद्यार्थ्यांना समजलं नाही. मग काय करता येईल ह्याच्यावरती? याला तिरकस गुणाकार करता येईल. हे फक्त मी तुम्हाला मांडायसाठी दिलं आहे बघा का. 37.5 म्हणजे 3/8 आणि 62.5 म्हणजे 5/8. हा फ्रॅक्शन व्हॅल्यू फक्त तुम्हाला इथं समजवण्यासाठी मी लिहितोय. पेपरमध्ये अशा पद्धतीने काय सॉल्व्ह करायची गरज नसते. 37% म्हणजे 3/8 हे बरेच ज्यांना फ्रॅक्शन कन्व्हर्जन माहीत असेल ते कन्वर्ट करून लगेच सॉल्व्ह करतील. 3ची किंमत जर 750 असेल तर 5ची किंमत किती? 1250. तिरका गुणाकार करू शकता. 3 भागाला 750ला किती आले रे? 250 आले. आणि 250 गुणिले 5 किती आले? 1250. अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना काय येतं माहिती आहे? 37.5चं कन्व्हर्जनच येत नाही किंवा त्याची व्हॅल्यूच माहीत नसते. ते ट्रॅडिशनल मेथडनं सॉल्व्ह करत बसतात. 37.5 भागिले 100 अशा पद्धतीनं करत बसतात आणि ट्रॅप होऊन जातो. हा बेसिक क्वेश्चन होता, मी मुद्दामून हा इथं आणला आहे. तुम्हाला कन्व्हर्जन लक्षात आलं पाहिजे. कन्व्हर्जन का करायचं? तर आयोगाने सिलेबसमध्ये दिलं आहे म्हणून करायचं आहे. हे शिकणं गरजेचं आहे, तुम्हाला आता ॲडॉप्ट होणं गरजेचं आहे. बघा पुढचा प्रश्न बघा. सक्सेसिव्ह मेथडवरती मी तुम्हाला दुसरा प्रश्न सांगितला की कशा पद्धतीनं वाढ होते, घट होते. मग मित्रांनो ह्याच्यामध्ये फॉर्म्युला तर आहे. ओके, फॉर्म्युला काय आहे? x + y + xy/100. ठीक आहे, आपण दोन्ही पद्धतीनं मी तुम्हाला सांगतो. स्मार्ट वे काय आहे तो देखील सांगतो. विदाउट फॉर्म्युला कसं लक्षात ठेवता येईल हे पण सांगतो. 25% वाढ आहे. मग फॉर्म्युला काय आपला? x + y + xy/100. हा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला म्हणजे काय रे? हा फॉर्म्युला आहे सक्सेसिव्ह मेथडचा. हा फॉर्म्युला फक्त 2 वाढ असतील अशा ठिकाणी वापरता येतो का? नाही. 3 वाढ असतील अशा ठिकाणी देखील वापरता येऊ शकतो. म्हणजे हा फॉर्म्युला फक्त एवढ्यापुरतं सीमित नाही आहे. तर ज्यावेळेला 3 वेळेला ॲडिशन असेल किंवा एका वेळेला वाढ असेल, दुसऱ्या वेळेला घट असेल, तिसऱ्या वेळेला वाढ असेल, असे वेगवेगळे कॉम्बिनेशन असतात, त्यावेळेला देखील वापरता येऊ शकतो आपल्याला. x + y. इथं काय आपल्याला दोन्ही ठिकाणी काय दिसते? वाढ दिसते बघा. फॉर्म्युलामध्ये आपण पुट केलं. काय आहे? एक्सची वाढ किती आहे? 25% अधिक 25 अधिक 25 बरोबर आहे भागिले 100. हे 25 किती झाले रे मित्रांनो? 50 झाले. आणि हे जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला किती मिळतं? 25चा वर्ग किती? 625. 625 भागिले 100 म्हणजे इथं काय आला? डेसिमल. म्हणजे आयोगाने जाणून बुजून दिलंय का रे? आयोगाने दिले ना तुम्हाला. आता इथं डेसिमल पॉईंट कुठं द्यायचा?
मग डेसिमल पॉईंट कुठं द्यायचा हे तुम्हाला माहीत नसतं आहे, आयोगानं तर दिलं आहे, तुम्हाला माहीत नाही, म्हणजे आयोगाच्या सिलेबस कॉपीकडे तुमचं दुर्लक्ष आहे. डेसिमल देताना काय आहे, डेसिमलचा नियम काय, किती शून्य आहेत बघा, 2 शून्य आहेत. मग काय करायचं, उजवीकडनं मोजत यायचं, 2 घरानंतर दशांश चिन्ह तुमचं द्यायचं. 2 शून्य आहेत ना म्हटल्यानंतर 1 आणि 2, 2 घरानंतर काय दिलं, दशांश चिन्ह दिलं, म्हणजे काय आलं मला 6.25 मिळालं. मग 50 अधिक 6.25 56.25. बरोबर आहे, ऑप्शन नंबर 4. पण मी काय म्हणतो, ह्याला अजून स्मार्ट वेनं टॅकल करता येईल का रे मित्रांनो? डेफिनेटली येईल. ज्यावेळेला वाढ असते बघा, ज्यावेळेला वाढ असते त्यावेळेला थोडंसं केअरफुली ऑब्झर्व करायचं प्रश्नाकडं. ज्यावेळेला वाढ असते ना त्यावेळेला काय करायचं, इथं काय वाढ आहे आणि वाढ आहे, वाढ आहे त्यावेळेला काय करायचं माहिती आहे का, हे दोघं आहेत, ह्या दोघांचे ॲडिशन होणार इतकं तरी आपल्याला आता समजलं. मग समजलं म्हटल्यानंतर 25 अधिक 25 काय असणार आहे, 50 असणार आहे. ओके, मग थोडंसं ऑप्शनकडे बघत चला, ऑप्शन कट झाला, 25पेक्षा जास्त येणार आहे. मग काय करायचं, 25 अधिक 25, मग 25चा वर्ग जर तुम्हाला लक्षात असेल पटकन, 25चा वर्ग 625, म्हणजे जर तुम्हाला हे लक्षात आलं 25चा वर्ग 625 असेल तर आपल्याला शेवटी ॲडिशन कितीची करायची आहे रे, म्हणजे डेफिनेटली ॲन्सरमध्ये काय आलं पाहिजे, 625 हा शब्द आला पाहिजे. डेसिमल पॉईंट कुठं द्यायचा, काय करायचं ते आपण वेगळ्या पद्धतीनं लक्षात ठेवूया. म्हणजे मला सांगायचं काय तुम्हाला, 25% अधिक 25% दोन्ही कंडिशनमध्ये काय वाढ आहे. मग वाढ आहे म्हटल्यावर स्मार्ट अप्रोच काय असला पाहिजे आपल्याला, ठीक आहे 25 अधिक 25 50 तर येणार आहे, मग 50मध्ये अजून ॲडिशन किती करायची, 25चा वर्ग 625, म्हणजे 625चा शब्द कुठं येतोय बघा, नंबर कुठं येतोय बघा, ऑप्शन नंबर 4ला येतोय. ऑप्शन नंबर 4 टिक करा. म्हणजे तुम्हाला सॉल्व करायची गरज पडली का रे, एक्स प्लस वाय आपण हे सगळं मांडायची गरज पडली का नाही ना, लक्षात आलं का. स्मार्टली थोडंसं आता तुम्हाला प्रिपरेशन करायला पाहिजे. दोन्ही ठिकाणी संख्यासारखी आहे ना, मग काय करायचं, संख्येसारखी आहे तर त्या संख्येचा वर्ग करायचा, संख्येचा वर्ग कुठं येतोय शोधायचा, संख्येचा वर्ग कुठं येतोय बघायचा आणि त्या ऑप्शनला टिक करून टाकायची, बस सॉल्व करायचा, वेळ वाचला. पुढचा प्रश्न बघा आयोगाने दिलेला. हां, सक्सेसिव्ह मेथड ज्यावेळेला 3 केस असतात त्यावेळेला काय करता येईल बघा. हा UPSC सीसॅटचा प्रश्न आहे. आपल्याकडे रिफ्लेक्ट होऊ शकतो का, डेफिनेटली रिफ्लेक्ट होऊ शकतो, कारण बरेच सीसॅटचे UPSCचे क्वेश्चन आपल्याकडे कॉपी होत चालले आहेत, त्यामुळे याला दुर्लक्ष करू नका. आपण UPSC सीसॅटचे देखील क्वेश्चन सगळे कंपाईल केलेले आहेत आपल्या वर्कबुकमध्ये. आता काय दिले, 25% वाढ दिली, मग 20%ची घट दिली, मग 10%ची वाढ दिली. दोन पद्धतीनं प्रश्न टॅकल करता येऊ शकतो, सक्सेसिव्ह मेथडनं देखील करता येऊ शकतो. बघा सक्सेसिव्ह मेथड काय म्हणते, पहिल्यांदा वाढ आहे, ओके एक्स, त्यानंतर काय आहे वाय, मग आता काय होणार आहे, वजा होणार आहे एक्स इंटू वाय अपॉन 100. हे पहिल्या केससाठी बघा, वस्तूची किंमत किती 25%ने वाढवली, नंतर काय केली, कमी केली. मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला सॉल्व करून दाखवतो. 25% वाढवली आणि 20%ने कमी केली. काय करायचं, पहिल्यांदा ह्या दोघांसाठी एक सक्सेसिव्ह मेथड लावा, त्याच्यानंतर त्यांचं जे काय ॲन्सर येईल ते ॲन्सर आणि हे ह्याच्यामध्ये एक सक्सेसिव्ह मेथड लावा. अशा पद्धतीनं आपल्याला देखील ते सॉल्व करता येऊ शकतं. तसं नसेल तर तुम्हाला दुसरी पद्धत काय आहे ती मी देखील तुम्हाला सांगतो, दोन्ही पद्धतीनं सॉल्व करून दाखवतो. बघा पहिली किंमत किती होती, 100 होती असं आपण समजा, त्याची पूर्वीची किंमत किती, वस्तूची किंमत किती होती, 100 रुपये होती असं मनात धरलं सपोज, ओके. त्याच्यामध्ये काय झालं, 25%ची वाढ झाली. 25%ची वाढ होते म्हणजे किती, 100 अधिक 25 125/100. त्याच्यानंतर काय झालं, 20%नी किंमत कमी झाली म्हणजे 100त 20 कमी झाले म्हणजे 80 आले. त्याच्यानंतर काय झालं, परत 10%नी किंमत वाढली. म्हणजे हे इक्वेशन ज्यावेळेला आपण सॉल्व करू ना त्यावेळेला तुम्हाला पर्सेंटेज जी काय वाढ असेल घट असेल ते तुम्हाला समजेल. अशा वेळेला काय करत चला माहिती आहे का, आपल्याला सवय लागली कटिंगची, आपण काय करतो लगेच शून्याला शून्य कट करतो, तसं करू नका. याला जेवढं सिम्प्लिफाय करता येईल तेवढं सिम्प्लिफाय करा. म्हणजे 25नं ज्यावेळेला तुम्हाला 125ला भाग घालवाल त्यावेळेला किती येईल, 5 येईल, 25 चोक 100, 20नं भाग घालवाल 20 चोक 80, 20 100, इकडचा एक शून्य करा, इथे आता कट केला जर चालेल. आता सिम्प्लिफाय करणं सोपं होऊन जातं. बघा हा एक शून्य आणि हा एक शून्य कट झाला, 5नं 5 1 5, 5 2 10, ओके. हे 4 आणि हे 4 कट झाले. आता राहिलं काय आपल्याला कॅल्क्युलेशन करायला, 5 गुणिले 2 10%. बरं, म्हणजे अशा पद्धतीनं करू शकता का, येस डेफिनेटली करू शकता. फक्त तुम्हाला काय माहिती आहे का, ॲप्रोच माहीत नाही की क्वेश्चन कशा पद्धतीनं सॉल्व करायचा. हाच ॲप्रोच विदाऊट फॉर्म्युला आपण टीचिंग करतोय.
फॉर्म्युला आहे सक्सेसिव्ह मेथडचा, पण सक्सेसिव्ह मेथडला देखील कसं बायपास करायचं हे मी तुम्हाला इथं सांगितलं. मग सक्सेसिव्ह मेथड शिकणं का गरजेचं आहे, की काही काही वेळेला अशा पद्धतीचे प्रश्न येतात की जिथं मात्र तुम्हाला सक्सेसिव्ह मेथडचं फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. एकच फॉर्म्युला मी सांगतोय अख्ख्या मॅथ्सच्या ह्याच्यामध्ये, की तुम्ही फक्त रिमेंबर करा, पाठ करा. पाठ करण्याची पण गरज नाही, त्याला देखील टॅकल करूया आपण वेगळ्या पद्धतीनं, पण थोडंसं लक्षात असू दे. एकच आहे, अगदी एकच. बघा, अशा पद्धतीनं हा प्रश्न आपण सॉल्व्ह केला. नसेल तर काय करू शकता, पहिल्यांदा ह्या दोघांवरती सक्सेसिव्ह मेथड अप्लाय करा. यांचा जो रिझल्ट येईल त्याच्यामध्ये तो रिझल्ट आणि ही व्हॅल्यू, ह्या दोघांचं सक्सेसिव्ह मेथडनं जे काही आन्सर येईल ते म्हणजे आपलं उत्तर असेल. याच्यामध्ये किती वाढ झाली, आपल्याला 10% वाढ मिळाली. ठीक आहे. हां, आता थोडंसं त्याच्यानंतर आपण तिसरा टॉपिक बघितला, पेक्षा कमी आणि पेक्षा जास्त. ओके, म्हणजे जसं आपण शेकडेवारीची मायक्रो ॲनालिसिस केलं, कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात ते बघितलं. जवळपास 7 ते 8 आपल्याला सबसेक्शन्स मिळाले. त्याच्यामधला आपण तिसरा प्रश्न बघूया. मग आयोगाने दिलं आहे अपूर्णांक. अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शन. मग फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन, पर्सेंटेज टू फ्रॅक्शन कन्व्हर्जन इथं कसं बेनिफिशियल होतं आहे बघा. तुम्हाला स्मार्ट वे सांगतो ह्या पद्धतीला टॅकल करायचं ह्या अशा पद्धतीच्या क्वेश्चन्सनं. काय दिलं आहे, वंदनाची उंची रेखाच्या उंचीपेक्षा कितीनं कमी आहे रे, 40% कमी आहे. पेक्षा काय आहे, कमी. आपल्याला शोधायचं काय आहे, पेक्षा जास्त. स्मार्टेस्ट वे कोणता आहे माहिती आहे सॉल्व्ह करायचा, ह्याच्याकडे लक्ष द्या. 40% कमी. मग 40%चं पहिल्यांदा कन्व्हर्जन लक्षात घ्या तुम्ही. 40%चं कन्व्हर्जन किती येतं रे मित्रांनो, 40% म्हणजे किती, 2/5. मग इथं शब्द काय दिला आहे ना, पेक्षा कमी. अशी जर केस आली, बघा नीट बघा, थोडंसं काळजीपूर्वक बघा. पेक्षा कमी आहे आणि आपल्याला पेक्षा जास्त शोधायचं आहे. मग करायचं काय, काळजीपूर्वक बघा. हा जो अंश आहे हा छेद आहे. काय करायचं, हा जो छेद आहे ना, या छेदातून अंश वजा करायचा. म्हणजे काय, अंशाच्या जागी अंश तसंच ठेवला आणि या छेदातनं काय करायचा, अंश आपल्याला वजा करायचा आहे. कधी, ज्यावेळेला कमी हा शब्द असतो, कमी हा शब्द आहे आणि आपल्याला जास्त शोधायचा आहे त्यावेळेला. 2/, म्हणजे आपल्याला काय मिळालं रे मित्रांनो, 2/3. 2/3. मग 2/3 म्हणजे किती रे मित्रांनो, 66%. मग 66% म्हणजे काय, हे कसं समजलं, कन्व्हर्जन, पर्सेंटेज टू फ्रॅक्शन कन्व्हर्जन, 66.66%. बघा, इतक्या सोप्या पद्धतीनं तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. पण आपण प्रॅक्टिसच केली नाही कधी अशा पद्धतीनं प्रश्न सॉल्व्ह करायची, कारण आपल्याला कन्व्हर्जनच माहीत नव्हतं ना. 40% इज इक्वल टू 2/5 हे आपल्याला कन्व्हर्जनच माहीत नाही. त्यामुळे आपण आतापर्यंत क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे सॉल्व्ह वेगळ्या पद्धतीनं येतो का, हो, ट्रॅडिशनल मेथडनं देखील सॉल्व्ह होतो, पण वेळ किती खातो, वेळ खातो. त्यामुळे बाकीचे क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीत. आता करायचं काय, आपल्याला 20 क्वेश्चन्स आलेत म्हटल्यानंतर अशा स्मार्ट अप्रोच आपल्याला अडॉप्ट केलाच पाहिजे पेपरमध्ये, पर्यायच नाही आहे. 40% म्हणजे 2/5. आपल्याला कंडिशन काय दिली, नीट वाचा. कंडिशन काय दिली, कमी म्हटलं आहे, 40%ने कमी आहे. मग कमी आहे म्हणजे काय करायचं, पहिल्यांदा फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलं, हा पर्सेंटेज होता, फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलं, 2/5 हा फ्रॅक्शन आला. कमीच्या केसमध्ये कमी करायचं. कमीच्या केसमध्ये काय करायचं, कमीच्या केसमध्ये छेदातून अंश कमी करायचा. जास्त असेल त्यावेळेला काय करायचं, समजा इथं रिव्हर्स केस असते, 40%ने जास्त आहे आणि पेक्षा कितीने कमी आहे असं शोधायचं असेल तर काय करणार, जो अंश असेल तो काय करायचा, छेदात ॲड करायचा, बेरीज करायची. एवढेच केस आहेत याच्यामध्ये. आपण ज्यावेळेला पूर्ण घेऊ पर्सेंटेज टॉपिक त्यावेळेला तुम्हाला हे सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील. फक्त तुम्हाला प्रश्न आहेत आणि त्याला स्मार्ट वेनं कसं टॅकल करायचं हे मी या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये तुम्हाला सांगतो आहे. बघा, 40%चं फ्रॅक्शन 2/5. इथं कंडिशन कशी दिली, कमीची, म्हणून काय करणार, छेदामधनं अंश कमी करणार. छेदामधनं अंश कमी केला, मला उत्तर मिळालं 2/3. 2/3 म्हणजे याची पर्सेंटेज व्हॅल्यू किती आली, 66.66%. बघा, अशा पद्धतीनं आयोग प्रश्न विचारतं आणि आपण मेथड्स फक्त आपल्या जुन्या आहेत, त्यामुळं आपण त्या पेपरमध्ये म्हणजे ज्यावेळेला ॲक्च्युअल एक्झाम हॉलमध्ये आपले क्वेश्चन्स जास्त कवर होत नाही आहेत. ही मेन अडचण आहे. इथं खरा इश्यू आहे, हे रूट कॉज आहे. माहीत सगळ्यांना असतं, पण स्पीड आणि ॲक्युरसी नाही आहे ना तुमची. स्पीड का नाही आहे, मेथड्स जुने आहेत तुमच्या. आता मेथड अडॉप्ट करायला पाहिजे तुम्हाला. बघा, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन कसा आहे, प्रॉफिट अँड लॉसशी रिलेटेड आहे. म्हणजे पर्सेंटेज आणि प्रॉफिट अँड लॉस दोघांचं कॉम्बिनेशन असलेलं आहे. काय म्हणतंय,
शामराव एका टेबलच्या विक्रीवर 12% नफा कमवण्याऐवजी 20% नफा कमवतात आणि त्यांना किती मिळतात? 1760 रुपये जास्त मिळतात. तर टेबल कितीला विकलं? म्हणजे आपल्याला विक्री किंमत काढायची आहे. प्रॉफिट अँड लॉस मधला क्वेश्चन आहे. विक्री किंमत काढायची. बघा 12% नफा कमवायचा होता, त्याच्या जागी कमवला किती रे त्यांनी? 20% कमवला. म्हणजे काय झालं? 8% जास्त कमवला. 12%च्या ऐवजी 20% कमवला, म्हणजे 8% जास्त कमवला. मग या 8%ची किंमत किती दिली आहे? टक्क्यांची. 8%ची किंमत रुपयांमधली किती दिली आहे? 1760 दिली आहे. मग आपल्याला काढायचं काय? 100%ची किंमत काढायची. 100%ची विक्री किंमत. बस काय करायचं? तिरका गुणाकार. बघा 1760 8 2 16 चाला एक आणि म्हणजे पुढचे 6 कॅरी झाले. 8 2 16 बरोबर. हा 1 शून्य तसाच राहिला आणि ह्या 2 शून्य. म्हणजे उत्तर किती मिळालं मला? 22,000. कुठं आहे उत्तर? 22,000. बघा अशा पद्धतीनं प्रॉफिट अँड लॉसचा देखील क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह झाला. आपण हळूहळू सगळे टॉपिक्स कव्हर करत जाणार आहोत. ह्या स्लाईडमध्ये फक्त सांगण्याचा उद्देश काय आहे? आयोग कशा पद्धतीनं प्रश्न विचारतं आणि आपला अप्रोच कसा बदलला पाहिजे हे आपण बघतोय. फॉर्म्युला कोणता पाठ करावा लागला का? नाही. आतापर्यंत सगळे क्वेश्चन बघितले, याच्यामध्ये फॉर्म्युला कुठला पाठ केला का? नाही. आपल्याला फक्त अप्रोच बदलायचा आहे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. विदाउट फॉर्म्युला हा क्वेश्चन बघितला प्रॉफिट अँड लॉसचा. बघा पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे टाईमवर्कचा क्वेश्चन आहे. 2021च्या परीचा आहे. पूर्वी काय करायचे आपण? 6 दिवसांत. आता प्रश्न काय दिलाय बघा. नेहा एक काम 6 दिवसात पूर्ण करते, रेखा 18 दिवसात करते. दोघांनी एकत्र केलं का पूर्ण करण्यास किती दिवस लागतील हे आपल्याला काढायचं आहे. मग नेहा 6 दिवसात काम करते, मग एका दिवसाचं काम 1/6. त्यानंतर रेखाचं एका दिवसाचं काम 1/18. अशा पद्धतीनं आपण करायचो. अशा पद्धतीनं प्रश्न सॉल्व्ह करायचा. आपल्या शाळेच्या पाठ्यपुस्तकात अशा पद्धतीचं आहे बरं का. त्यामुळे आपण देखील अशा पद्धतीनं करायचो. पण तसं न करता आता थोडंसं आपल्याला बदललं पाहिजे. काय बदललं पाहिजे? आता LCM मेथड जर तुम्ही व्यवस्थित शिकलात तर तुम्हाला ही मेथड इथं अप्लाय करता येईल. LCM मेथडनं लक्षात घ्या, नेहाचं एका दिवसाचं काम आणि रेखाचं एका दिवसाचं काम आपल्याला काढता येईल. मग ह्या दोन संख्यांचा 6 आणि 18चा जर LCM आपल्या लक्षात आला. LCM किती आहे रे मित्रांनो? 18. शोधायचा कसा? LCM टॉपिकमध्ये आपण व्यवस्थित शिकूया. फक्त इथं तुम्हाला सांगण्यासाठी मी सांगतो, 2 संख्या असतील त्यातली मोठी संख्या घ्यायची, मोठ्या संख्येचा गुणाकार करायला चालू करायचा. मग मोठ्या संख्येचा गुणाकार करताना अशी संख्या शोधायची की जिला ह्या दोन्ही संख्यांनी भाग जातो. मग 18चा पाडा मी म्हणताना 18 × 18. ओके. मग 18 दुनी 36 कडे जायची गरज आहे का नाही? तर लहानात लहान शोधायची. 18च्या पाड्यातली अशी लहान संख्या की जिला दोन्ही संख्यांनी भाग जातो. मग 18च्या पाड्यातली पहिली संख्या कोणती आली? 18. 18ला 18 देखील भाग जातो, 6 देखील भाग जातो. ओके. मग भाग दिल्यानंतर काय आपल्याला मिळतं? तर इफिशियन्सी मिळते. भाग दिल्यानंतर आपल्याला काय मिळालं? हा LCM झाला दोघांचा. LCM झाला. LCM झाल्यानंतर आपल्याला जी काय मिळेल ती इफिशियन्सी मिळते. म्हणजे N 6 दिवसात पूर्ण काम करतं. मग टोटल काम किती करायचं होतं? 18. 18 काम करायचं होतं म्हटल्यानंतर Nची इफिशियन्सी आपल्याला किती मिळते रे? या 18ला जर 6 भागलं तर किती मिळते? Nची इफिशियन्सी 3 मिळते. आणि Rची इफिशियन्सी किती मिळते? 1 मिळते. म्हणजे हे काम, हे वर्क आणि हे काय मिळालं? इफिशियन्सी. म्हणजे ह्याच्यात एक रिलेशन लक्षात आलं का रे मित्रांनो तुम्हाला? ह्याच्यात एक रिलेशन लक्षात आलं का? कामाचं आणि तुमची कार्यक्षमता. काम आणि कार्यक्षमतेतलं रिलेशन लक्षात आलं का? तर यांच्यामध्ये इनव्हर्स रिलेशन दिसतंय. मग जो काम कमी वेळात करतो त्याची इफिशियन्सी काय आहे? जास्त आहे. जो काम जास्त दिवसात करतो त्याची इफिशियन्सी कशी आहे? कमी. म्हणजे काम जास्त दिवसात करतो म्हटल्यावर इफिशियन्सी कमी. जास्त कमी म्हणजे आपल्याला मगाशी जी मेथड जी शिकवली ती इथं अप्लाय करता येऊ शकते का? तर डेफिनेटली अप्लाय करता येऊ शकते. आपण त्या पूर्ण टॉपिकमध्ये बघूया कशा पद्धतीने अप्लाय करायचं. फक्त सांगायचा मला उद्देश काय होता की तुम्हाला वर्क आणि इफिशियन्सीचा रेशो जे काय त्यांची कॉन्सेप्ट आहे ती जर तुम्हाला व्यवस्थित समजली तर हा देखील तुम्हाला टाईम अँड वर्क हा होल टॉपिक पटकन सॉल्व्ह करता येऊ शकतो. याच्यावरचे क्वेश्चन्स तुम्हाला पटकन सॉल्व्ह करता येऊ शकतात. आता इफिशियन्सी मिळाली ही एका दिवसातली इफिशियन्सी. म्हणजे 3 अधिक 4 म्हणजे एका दिवसात किती काम करू शकतात? 4 काम करू शकतात. मग 18 काम करायचं आहे. एका दिवसाचं काम किती आहे? 4. मग 18 काम करायला किती दिवस लागतील रे? 18 भागिले 4. 18 भागिले 4 किती येतील रे?
4.5 बरोबर आहे. अशा पद्धतीनं आपण LCM कॉन्सेप्ट वापरली आणि टाईम अँड वर्कचे सगळे क्वेश्चन सिम्प्लिफाय करून घेतले. याच्यामध्ये कोणता फॉर्म्युला पाठ करायची गरज लागली का? कोणताच फॉर्म्युला पाठ करायची गरज लागली नाही. फक्त रिलेशन काय आहे, वर्क आणि इफिशियन्सी. जसं पर्सेंटेज टॉपिकमध्ये तुम्हाला रूल ऑफ AB ज्यावेळेला आपण अप्लाय करू त्याला रूल ऑफ AB मधलं जे काही रिलेशन असेल ते तुम्हाला एकदा लक्षात आलं की त्याचे देखील क्वेश्चन्स तुम्हाला पटकन सॉल्व्ह होतील. पर्सेंटेज टॉपिक आयोगानं जसं महत्त्व दिलं आहे तसंच त्या पर्सेंटेज टॉपिकचं खरोखर महत्त्व आहे. पर्सेंटेज टॉपिक तुम्हाला प्रॉफिट लॉस, CISI, डेटा इंटरप्रिटेशन अशा जवळपास 4 ते 5 टॉपिकमध्ये उपयोगाला येतो. तुम्हाला ओव्हरऑल एक्झाममध्ये 3 ते 4 मार्क्स डेफिनेटली देऊन जातो पर्सेंटेज टॉपिक. त्यामुळे ह्याच्यावरती एवढा उहापोह करतो आहे आपण. ह्याचे क्वेश्चन्स बघितले, कसे क्वेश्चन्स विचारले जातात आणि त्याला विदाऊट फॉर्म्युला कसं टॅकल करायचं हे आपण याच्यामधनं बघितलं. बघा त्याच्यानंतर काय आहे, ओके, त्याच्यानंतर अजून आयोगाचं महत्त्वाचा कोणता टॉपिक असेल तर संख्या. सगळेच क्वेश्चन्स आपण याच्यामधनं हळूहळू क्लिअर करायचा प्रयत्न करूया. बघा संख्यांमध्ये काय काय आहेत, मूळ संख्या, नैसर्गिक संख्या. बघा मूळ संख्या, नैसर्गिक संख्या. मग ह्याच्यामधलं रिलेशन काय आहे आपल्याला शोधायचं. मूळ संख्या, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, विषम संख्या, समसंख्या, समूळ संख्या, जोडमूळ संख्या, 1 ते 100 म्हणजे उजळणी म्हणतो जी आपण, उजळणी. त्या उजळणीवरती प्रश्न असतात बघा. चौरस संख्या, संयुक्त संख्या, नंतर पुस्तके, पाने, टाचण्या, अणुक्रमांक, नोटा याच्यावरचे क्वेश्चन्स असतात. असे क्वेश्चन्स आहेत बघा. परिमेय संख्या, सामान्य परिमेय, दशांश परिमेय, करणी परिमेय, अपरिमेय संख्या आणि मग मिशेलिनियस क्वेश्चन्स. बघा अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात संख्या टॉपिकवरती. हे आहे खरं मायक्रो ॲनालायसिस. हे आहेत सब टॉपिक्स. असे कोणी सांगितले का तुम्हाला बाबा ह्याच्यावरती प्रश्न असणं अपेक्षित आहे किंवा हे अशा पद्धतीने करा असं कोणी सांगितलं आहे का? तर कोणी सांगितलं नसेल असं मला वाटतं. हे सब टॉपिक्स तुम्हाला करायचे आहेत. हे कमांड आणली ना एकदा की तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडतात, मॅथ्समध्ये पडतात आउट ऑफ मार्क्स. फक्त आपण वेगळ्या पद्धतीनं आतापर्यंत तयारी करायचो. पुस्तक घ्यायचो, वाचायचो, व्हिडिओज बघायचो आणि परीक्षेला जायचो. त्याची प्रॅक्टिस नाही. असं करू नका. अशा पद्धतीनं सिलेबस डिकोड करा, मायक्रो ॲनालिसिस करा, मग तुमचा मार्क्स डेफिनेटली वाढतात. हा संख्या टॉपिक झाला. संख्या टॉपिकवरती एवढे सब टॉपिक्स आहेत, हे सगळे आपण कवर करतोय. पदावली, ओके. मग पदावली म्हणजेच तुमची जे बेसिक फंडामेंटल्स मी म्हटलं, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. याचा उपयोग कुठं होतो? ज्यावेळेला सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन्स आयोग विचारतं. सिम्प्लिफाय करणं. विद्यार्थ्यांचा दुसरा प्रॉब्लेम काय आहे, व्हर्बल क्वेश्चन दिलं, शाब्दिक गणितं दिलेली असतात, त्याला मांडताच येत नाही सरळपणे. म्हणजे तुम्हाला ती पदावलीच तयार करता येत नाही. मग ती लिनियर क्वेश्चन्स असतील, 1 व्हेरिएबल असतील, 2 व्हेरिएबल असतील, ते तुम्हाला माहीतच नाही तर कशा पद्धतीनं सिम्प्लिफाय करायचं, मांडायचं कसं हेच माहीत नसतं तुम्हाला. त्याचं सिम्प्लिफिकेशन तर दूरची गोष्ट. असे व्हर्बल क्वेश्चन वाचला की विद्यार्थी सोडून देतात, त्याला मांडायचं कसं हेच माहीत नसतं. हे सगळं दूर करतोय आपण तुमचं पदावलीमध्ये. ह्या ज्या बेसिक तुमचे जे 4 आहेत त्याच्यावरनं सिम्प्लिफिकेशन म्हणजे सरळ रूप द्यायचं हे शिकूया आपण. 1 व्हेरिएबल असतील, 2 व्हेरिएबल्स असतील, हे सगळं कवर करतोय. बघा हे असं करणं म्हणजे सिलेबस डिकोड करणं, हे लक्षात घ्या. त्यानंतर वर्गमूळ, वर्ग आणि घन ज्यावेळेला सिम्प्लिफिकेशन असतं, डेटा इंटरप्रिटेशन असतं, त्यावेळेला तुम्हाला हे युजफुल असतं. आता तुम्हाला विचारलं 24चा वर्ग किती आहे, तर किती विद्यार्थ्यांना सांगता येईल बरं 24चा वर्ग पटकन? नाही ना. 576 आहे, 26,676 म्हणजे हे पटकन तुम्हाला सांगणं. मग मला काय म्हणायचं तुम्हाला, थोडंसं तुम्हाला हार्डवर्क अजून काय करायला लागेल माहिती आहे काय, 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पाठ करावे लागतील. ते पण आपण मेमोराईज करून घेऊया पूर्ण सिरीजमध्ये, काही गरज नाही, स्मार्ट ॲप्रोचने करता येईल. 1 ते 30 पर्यंतचे वर्ग आणि 1 ते 10 पर्यंतचे घन, एवढे जर तुम्ही व्यवस्थित केले ना तर तुम्हाला ह्याच्यावरती येणारा प्रश्न पटकन सुटेल. काय होईल, टाईम आपल्याला वाचवायचा आहे. आत्ता खरी फाईट आहे टाईमची. आत्ता ते 60 मिनिटच क्रुशियल आहेत, कारण पुढच्या वर्षी भयानक असणार कॉम्पिटिशन, विषयच नाही. वर्ग काढणे, दशांश संख्येचा वर्ग, वर्गमूळ काढणे, दशांश संख्येचं वर्गमूळ काढणे, अशा बलचे प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. घनमुळामध्ये देखील अशाच पद्धतीचे आहेत. फक्त तुम्हाला पहिल्यांदा माझं सांगणं असेल, थोडंसं बघून घ्या. फक्त कसे मेमोराईज करायचे ते आपण सगळं करून घेऊया सिलेबसमध्ये, पूर्ण सिरीजमध्ये, ज्यावेळेला आपण त्याच्याकडे घेऊ, त्या टॉपिककडे. लसावी मसावी काढणे, त्याचं महत्त्व आपण मगाशी टाईम अँड वर्कमध्ये बघितलं. लसावी काढणे, मसावी काढणे, लसावी मसावी दिले असताना संख्या काढणे, संख्या दिली असताना लसावी मसावी काढणे, अपूर्णांक दिला असताना लसावी मसावी काढणे, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात बघा. आणि संकीर्ण, म्हणजे संकीर्ण पद्धतीचे प्रश्न जे असतात ना, ते विद्यार्थ्यांना माहीतच नसतं की हा प्रश्न नेमका कशातला आहे.
हेच माहीत नसतं. आता ते पायऱ्यांवरती फुलं ठेवली अशा पद्धतीचे प्रश्न असतात ना, हे LCM मेथडचे आहेत, म्हणजे LCMचे आहेत ते LCM HCFचे. हेच विद्यार्थ्यांना माहीत नसतं की प्रश्न नेमका कशा पद्धतीनं सॉल्व करायचा आहे. ह्याच्यासाठी मी हे करतो आहे, इतकं डिटेल तुम्हाला सांगायचं पर्पज काय आहे की अशा पद्धतीनं हा आहे लसावी मसावी. लसावी मसावीमध्ये काय प्रश्न असतात अपेक्षित, तर लसावी काढायचा, मसावी काढायचा, किंवा संख्या दिली असताना काढणे, अपूर्णांक दिला असताना काढणे, अशा पद्धतीचे प्रश्न येतात. मग हे कसे शोधले मी, हे मायक्रो अनालिसिस कसं केलं, तर सगळे PYQs गेल्या 10 वर्षातले सगळे PYQs, ग्रुप बी, सी, प्री, मेन्स, टॅक्स असिस्टंट असो, सगळे असो, फॉरेस्टचे असो किंवा UPSC CSATचे असो, टेक्निकल असो, सगळे असो, सगळे प्रश्न सगळे घेऊन त्यांचं मायक्रो अनालिसिस करून हे सगळं मी डिकोड केलं आहे. अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. पुढचा प्रश्न बघा, सरासरी. ओके, सरासरी आयोगाचा हॉट टॉपिक आहे. मग सरासरी नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या, क्रमवार संख्या, नंतर गुणोत्तरांची सरासरी विचारली जाते, वयांची सरासरी, सरासरी असते वेगवेगळं अंतर, या अशा पद्धतीचा देखील प्रश्न असतो. वयांची, गुणोत्तरांची, क्रमवार संख्यांची, समविषम संख्यांची. हे पूर्णांक अपूर्णांक संख्यांची, धाव, डाव, बरोबर आहे. एका डावात एवढ्या रन्स काढल्या, मग पुढच्या डावात एवढ्या काढल्या तर सरासरी वाढेल कमी होईल, अशा पद्धतीचे प्रश्न. त्यानंतर वजन उंची, म्हणजे अमुक विद्यार्थी ॲड झाला, वजनात एवढा फरक पडला, किंवा एखादा विद्यार्थी कमी झाला, मग वजनाच्या सरासरीमध्ये काय फरक पडेल, अशा पद्धतीचा प्रश्न. नंतर गुणांच्या टक्केवारींच्या सरासरीचा प्रश्न, तापमानावरचा प्रश्न, खरेदी विक्रीवरचा प्रश्न, खर्च उत्पन्न पगार, नंतर सरासरीचे कामाचे तास. अशा पद्धतीचं हे म्हणायचं मायक्रो ॲनालिसिस. अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाणं अपेक्षित असतं. हे प्रश्न तुमच्याकडनं करून घेणार आहे सगळ्या बॅचमध्ये, हे लक्षात घ्या. त्या वर्कबुकमध्ये हे सगळे क्वेश्चन्स कंपाईल आहेत. अशा व्यवस्थित त्यांचं टप्प्याटप्प्यानं हे आहे. हा सबसेक्शन झाल्यानंतर हा असेल, हा असेल, अशा पद्धतीनं आहे. हे प्रश्न सगळे आलेले आहेत पूर्वी आलेल्या प्रश्नांचं ॲनालिसिस करून काढलेलं आहे हे चार्ट. असंच हे केलेलं नाही आहे. त्यामुळे थोडंसं गांभीर्यानं बघा, हे व्हिडिओज व्यवस्थित बघा. एक मार्क क्रुशियल आहे, प्री जाते 1 मार्कानं. त्यानंतर वेळ वेग अंतर, आयोगाचा महत्त्वाचा पुढचा, एका वेळेला 4 क्वेश्चन आयोग विचारत होतं कधी काळी. वेळ वेग अंतर, मग रेल्वे असेल, रेल्वेने कापलेलं अंतर, रेल्वेचा वेळ, बोगदा, पूल, गाव. नंतर त्यानंतर प्रश्न विचारतं का आयोग, बोट प्रवाह, विमान, बघा. आता काय करायला चालू केलं आहे आयोगानं, जलतरणपटू, पोहणे, धावपटू असे देखील क्वेश्चन्स विचारायला चालू केलं आहे. बघा, हे देखील बघा, हा सिलेबस आहे. आपल्याला हे सगळं शिकायचं आहे. वेळ वेग अंतर, रेल्वेचा वेग, कापलेलं अंतर, खांब व्यक्ती, नंतर रेल्वेची लांबी असते, 2 गाड्या एकमेकांच्या दिशेने येतात, एकमेकांविरुद्ध दिशेने जातात, अशा देखील क्वेश्चन्स असतात. रेल्वेचा वेळ काढणं असतं, किंवा बोगदा असतो, पूल असतो, गाव असतो, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. हे सगळेच्या सगळे टाईप्स, सगळे सब टाईप्स सगळे आपण कव्हर करतो आहे, हे लक्षात घ्या. इतकं सगळं इन डिटेल सांगतो आहे मी तुम्हाला काय असेल कोर्समध्ये. पुढं आता रिझनिंगकडे येऊया आपण. थोडेसे आपण मॅथ्सचे हॉट टॉपिक्स आहेत त्यांचं मायक्रो ॲनालिसिस केलं. आता रिझनिंगमध्ये ज्यावेळेला सिरीज असते, मग सिरीज 2 प्रकारची असते. एक अल्फा सिरीज असते म्हणजे अल्फाबेटिक्सची, आणि दुसरी न्यूमरिक म्हणजे संख्यांची सिरीज. 2 प्रकारची, एक वर्णमालिका असते आणि संख्या मालिका असते. बघा, वर्णमालिका, मग 2 प्रकारच्या वर्णमालिकाला, एक मराठी वर्णमालिका आली आणि इंग्रजी वर्णमालिका. मग आयोग शक्यतो विचारताना काय करतं, अल्फाबेटिक सिरीज जी असते ती इंग्रजीमधलीच असते. त्या मराठीमधले प्रश्न विचारायची शक्यता जराशी कमी असते, पण रेअरेस्ट ऑफ द रेअर क्वेश्चन आपलं चुकू नये म्हणून आपण ह्याची देखील तयारी करून घेतो. इंग्रजी वर्णमालिका, स्वर्स जे म्हणजे कॉन्सोनंट्स, वॉवेल्स जे काय असतील त्याच्यावरचे प्रश्न. नंतर विसंगत असतं, म्हणजे जी काही जोडी दिली असते त्यातली विसंगत पेअर जी असते ती शोधायची असते. हे सगळे क्वेश्चन्स तुमचे कशावरती आले, अल्फाबेटिक सिरीजवरती आले. अल्फाबेटिक म्हणजे तुमची वर्णमालिका आली. मग संख्या मालिका म्हणजे तुमची न्यूमरिक सिरीजमध्ये काय असतं, क्रमवार संख्या, समविषम संख्या, मूळ संख्या, मग वर्ग, मूळ, घनमूळ,
सिरीजमध्ये ज्यावेळेला आपण येऊ त्यावेळेला हे सगळे टॉपिक्स सब टॉपिक्स आपण सगळे व्यवस्थित क्लिअर करूया. अपूर्णांकांची मालिका, गणितीय क्रियांची म्हणजे ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन, जिओमेट्रिक प्रोग्रेशन असे देखील असतात, ह्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. त्यानंतर फरक असतात. येऊया त्या टॉपिकमध्ये ज्यावेळेला आपण येऊ त्यावेळेला ईच अँड एव्हरी टॉपिक ह्यातला जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय ना ते सगळं आपण घेतोय. बघा, विशिष्ट सूत्रांचा वापर करून सगळं घेऊया आपण. फक्त मला दाखवायचा पर्पज काय की आपण घेणार काय ह्या सिरीजमध्ये. पूर्ण काय होतंय, मॅथ्सचं सिलेबस आहे, मग पहिल्यांदा सिलेबस डिकोड करत नाहीत, सगळं घेतोय मी. तुम्हाला इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये पर्पजच हा माझा आहे की तुम्हाला ॲक्च्युली काय घेणार आहे मी आणि काय द्यायचं आहे. वर्कबुक देतोय, हे सगळे सब टॉपिक्स घेतोय, PYQs असतील सगळे त्या वर्कबुकमध्ये कंपाईल्ड. त्यामुळे तुमचं त्याच्या व्यतिरिक्त काय तुम्हाला स्पेशल प्रिपेअर करायची गरजच पडणार नाही आहे, हे लक्षात घ्या. रिझनिंगमध्ये आपण सिरीज बघितली, सिरीज नंतर आयोगाचा पुढचा टॉपिक बघूया आपण, हॉट टॉपिक. ओके, आयोगाचा दुसरा हॉट टॉपिक आहे वेन डायग्राम. वेन डायग्राममध्ये काय आहे, गेल्या वर्षी काय झालं बघा, त्याच्या आदल्या वर्षी काय दिलं, वेन डायग्रामवरती क्वेश्चन होता, तो आयोगानं कॅन्सल केला. त्याचं लॉजिक जर तुम्ही लॉजिकली बघितलं ना, तो फुलं संबंधात एक वेन डायग्रामचा प्रश्न होता. मग अशा पद्धतीने ज्यावेळेला प्रश्न विचारतं ना त्यावेळेला हा टॉपिक कसा आहे, थोडंसं आयोगानंच मुद्दा म्हणून गेल्या वर्षी ते काय झालं माहीत नाही, पण आयोगानं ते प्रश्नाचं जे काय उत्तर होतं ते वेगळं दिलं होतं. कदाचित 2021चाच प्रश्न आहे बघा, तो 21 किंवा 22 असेल, तो 22च्या प्रीचा प्रश्न होता, आयोगानं ते रद्द केलेलं उत्तर आहे. मी त्या टॉपिकमध्ये ज्यावेळेला जाईन वेन डायग्राममध्ये त्यावेळेला तुम्हाला व्यवस्थित क्लिअर करेन ते. आता क्वेश्चन कोणते येतात वेन डायग्रामवरती ते बघूया आपण. वेन डायग्राम ड्रॉ करा अशा पद्धतीचे प्रश्न येतात का, नाही आहेत. आपल्याला इंटरप्रेट करणं गरजेचं असतं. तुम्हाला जे काही स्टेटमेंट दिलं असतं त्या स्टेटमेंटवरनं वेन डायग्राम इंटरप्रेट करणं असा पद्धतीचा प्रश्न असतो, म्हणजे अनुमानाने निष्कर्ष काढणं. त्यानंतर काय असतं, जर तर वरचा प्रश्न, संख्यांवरचा प्रश्न आणि वर्णांवरचा प्रश्न, असे 5 पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. बरोबर आहे, हे वेन डायग्रामवरचे प्रश्न. त्यानंतर पुढचं बघा, घड्याळावर आधारित. घड्याळावर आधारित काय काय टॉपिक्स आहेत, सब टॉपिक्स आहेत, तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातला अंशांचा कोन काढणे अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर 2 काटे एकमेकांना छेदणारे अशा पद्धतीचा असेल. आरशातली प्रतिमा, घड्याळाची आरशातली प्रतिमा शोधणे ह्याच्यावरचं उदाहरण असेल. परस्पर रूपांतर, त्यानंतर घड्याळ मागे पुढे होत असेल तर वेळेत होणारा बदल शोधणे. त्यानंतर घड्याळ आणि दिशा यांचा संबंध याच्यावरची उदाहरणं. बघा, इतकं सगळं मायक्रो ॲनालिसिस आहे. हे सगळे टॉपिक्स आपण कव्हर करूया, सब टॉपिक्स. ओके, 2023चा आपल्याला संयुक्त पूर्व परीक्षेचा पेपर होता. हा पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे काय आपली सिरीज असेल, डेडिकेटेड सिरीज कशासाठी असेल, तर फक्त आपले जेवढे सगळे क्वेश्चन्स पेपर झाले हे सगळे क्वेश्चन पेपर आपण सॉल्व करून घेतो आहे. अलॉंग विथ आपल्या मेन कोर्स जो असेल, इन डिटेल सगळे आपले लेक्चर सिरीज असतील, सगळे आपण टॉपिक्स बघितले. आता मी मोजकेच टॉपिक्स तुम्हाला मायक्रो ॲनालिसिस करून दाखवले. असं प्रत्येक टॉपिकचं मायक्रो ॲनालिसिस, प्रत्येक टॉपिकवरचे सगळे क्वेश्चन्स, कंपाईल्ड क्वेश्चन्स, हे सगळं विदाऊट फॉर्म्युला, सगळ्यात महत्त्वाचं विदाऊट फॉर्म्युला, विथ स्पीड अँड ॲक्युरसी आपण सगळं घेतो आहे ह्याच्यामध्ये. परत तुम्हाला विद्यार्थ्यांना माझं नम्र निवेदन असेल, हे वर्कबुक असेल, हे वर्कबुक जवळपास 300+ पानांचं आहे. याच्यामध्ये सगळे क्वेश्चन्स कंपाईल केलेले आहेत, प्लस सगळे लेक्चर्सचे व्हिडिओज, म्हणजे सगळेच व्हिडिओज, प्लस हे अशा पद्धतीचं आयोगाचे सगळे क्वेश्चन्स पेपर, हे सगळं ह्या कोर्समध्ये डिटेल असेल. त्यामुळं आता फक्त 499 फीज आहे. 499 फीसाठी काय होतं आहे, आपण ह्या फीकडे बघतो आहे, 499 फी बघतो आहे. पण टेलिग्रामवरती अशा पर्सनल मेंटॉरशिपच्या तुमचा स्कोअर बूस्ट होत नाही आहे म्हणून काहीतरी सांगणं किंवा पुस्तकातलं वाचून दाखवणं अशा पद्धतीच्या बॅचेस चालू आहेत. त्याची फीज 500च्या वरतीच आहे. त्याच्यानंतर अजून एक भन्नाट प्रकार काय आहे, पर्सनल मेंटॉरशिपचे क्लासेस काढले जातात. लिटरली पर्सनल मेंटॉरशिपचे क्लासेस चालू झालेत. पूर्वी इंटिग्रेटेड बॅच असायची, MPSCची इंटिग्रेटेड बॅच असायची, त्याची फी 40,000+ असायची. बरोबर, पूर्वी इंटिग्रेटेड बॅचची 40,000 फीज असायची. त्याच्यामध्ये सगळे क्वेश्चन्स, सगळे सब्जेक्ट आपले कव्हर करून घेतले जायचे, प्लस टेस्ट सिरीज वगैरे असायचं. त्याच्यानंतर फंडा काय आला, त्याच्यानंतर फंडाला प्रत्येक तुमचा जो काय सब्जेक्ट असेल त्याचा प्रत्येक सब्जेक्टची फी किती असायची मित्रांनो, 5,000 फी असायची.
मॅथ्सच्या ऑफलाईन क्लासची फी किती आहे पुण्यातल्या? 5,000 रुपये आहे, डेफिनेटली आहे. त्यानंतर काय आलं? त्यानंतर आला 15 दिवसांची फास्ट ट्रॅक बॅच. 15 दिवसांच्या फास्ट ट्रॅक बॅचची फी किती असायची मित्रांनो? 2,000 रुपये असायची. बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून एक फंड आला वन डे रिव्हिजन बॅच. वन डे रिव्हिजनच्या बॅचची फी किती असायची मित्रांनो? 1,000 रुपये. इंटिग्रेटेड बॅचची 40,000, पर सब्जेक्टची 5,000, तुमच्या 15 दिवसाच्या फास्ट ट्रॅक बॅचची 2,000, एक दिवसाच्या वन डे रिव्हिजन और 2 डेज वन डे रिव्हिजन, 2 डेज रिव्हिजनची 1,000 असायची. ह्या सगळ्यांना म्हणजे बघा, ह्या सगळ्यांच्या वरती कडी केली पर्सनल मेंटॉरशिपवाल्यांनी. पर्सनल मेंटॉरशिपवाल्यांनी 500 रुपयांची एक टेलिग्रामची बॅच चालू केली. जिने एक्झाम्स क्लिअर केल्यात मला माहीत नाही, अशा लोकांनी देखील बॅचेस चालू केल्या. ह्या सगळ्यांच्यापेक्षा अफोर्डेबल 499मध्ये मी तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंग, 499मध्ये मॅथ्स आणि रिझनिंग हे विथ तुमचं वर्कबुक असेल. 499मध्ये मॅथ्स आणि रिझनिंग. मॅथ्स आणि रिझनिंग. मग काय होईल? प्रीमध्ये फक्त प्री झाली मग आपला संबंध संपला का? नाही. तर प्री झाल्यानंतर मेन्सला एक नवीन टॉपिक आपल्याकडे ॲड होईल, स्टॅटिस्टिक्स. बरोबर आहे, स्टॅट. मग मेन्स झाल्यानंतर म्हणजे प्री झाल्यानंतर आपलं हे झालं का? नाही. मी तुम्हाला मेन्ससाठी देखील अवेलेबल असणार आहे. प्रीची जशी एक्झाम झाली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आपण स्टॅटिस्टिक्सचं सिलेबस चालू करतो आहे. यूट्यूबवरती ऑलरेडी मी स्टॅटचे व्हिडिओ फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलेले आहेत. या स्टॅटच्या व्हिडिओजची मार्केटमधली व्हॅल्यू आहे 299 रुपये. लक्षात घ्या. हे 299 घेतोय का आपण? नाही. हे देखील आपण 499मध्ये तुम्हाला फ्री देतोय. लक्षात घ्या. म्हणजे 499मध्ये मॅथ्स आणि रिझनिंगचे तुम्हाला होल व्हिडिओज विथ सगळे कॉन्सेप्ट, जसं मी तुम्हाला मायक्रो ॲनालिसिस करून सांगितलं की कोणत्या पद्धतीचे प्रश्न आयोग विचारतं, हे सगळे असतील विदाऊट फॉर्म्युला. रिझनिंग असेल, रिझनिंगमध्ये तुम्हाला ट्रेंड लक्षात आला का? रिझनिंगचे क्वेश्चन्स कमी होत आहेत दिवसेंदिवस, पण डिफिकल्टी लेवल वाढत चालली. म्हणजे तुम्हाला आता प्रिपरेशन वाढवायची गरज आहे. त्यानंतर स्टॅट जो मेन्सला असेल आपल्याला, हा तुम्हाला मेन्समध्ये मी तुम्हाला ज्या दिवशी फ्री होईल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आपण स्टॅटिस्टिक चालू करूया, कारण मेन्सला कॉम्पिटिशन भयानक असणार आहे. हा 299चा कोर्स मार्केटमध्ये आता ऑलरेडी कोर्सेस अवेलेबल आहेत. हे काही घेणार नाही आहोत आपण 299, फक्त 499मध्ये तुम्हाला मॅथ्स, रिझनिंग, स्टॅट हे सगळे पूर्ण कोर्स मिळेल. बघा, तुम्हाला सगळ्यांना आव्हान असेल, हे सगळं अशा पद्धतीचा आपला हा कोर्स असेल. कोर्सचे फीज एवढं कमी ठेवायचं कारण काय आहे की मुळात लक्षात घ्या, आता आपण अशा स्टेजला आलो आहोत की एका वर्षाचं आपलं म्हणजे एक प्री जाणं, हे लक्षात घ्या, एक प्री जाणं हे आपलं कितीच नुकसान करून देते. बघा, एक प्री जाणं आपलं हे 499 इज इक्वल टू 8 लाख रुपये आहेत, हे लक्षात घ्या पहिला. सर मग 499 इज इक्वल टू 8 लाख कसं? 499 म्हणजे काय माहिती आहे का? 499 ही तुमची 20 मार्क्सची की आहे. मध्ये तुमची 20 मार्क्सची तयारी करून मिळते. कोणताही पर्सनल मेंटॉर तुम्हाला हे सांगणार नाही की बाबा तुमचा रूट कॉज काय आहे. तुम्ही 40 ते 45मध्ये स्टक होत आहे ना, 40 ते 45मध्ये स्टक व्हायचं कारण काय? तुमचा इथं स्कोर होत नाही. इथं स्कोर न व्हायचं कारण काय? तुम्ही शाळेतल्या पाठ्यपुस्तकातल्या मेथड्स वापरत होता आजपर्यंत, फॉर्म्युला बेस्ड. फॉर्म्युला वापरायचा नाही आहे आपल्याला. आता स्मार्ट टीचिंग करायची, तुम्हाला अडॅप्ट व्हायची गरज आहे. आयोग व्हायला म्हटल्यानंतर तुम्हाला पण व्हायला पाहिजे. आता तुम्ही विदाऊट फॉर्म्युला जे काही टीचिंग असेल ना ते शिका, त्याच्यावरती प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिससाठी मुद्दामून वर्कबुक घेतो आहे जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. 2 ते 3 वेळेला क्वेश्चन सॉल्व्ह करून झाले पाहिजेत. लक्षात घ्या, ज्या मॅथ्स कधी परफेक्ट होतो, ज्यावेळेला एक क्वेश्चन तुम्ही 3 वेळेला सॉल्व्ह करतात, त्यावेळेला तुम्हाला चौथ्या वेळेला कुठेतरी समजायला चालू होतं की बाबा काय चाललं आहे ते. हे लक्षात घ्या. नुसतं एक वेळेला बघून होत नाही, एक वेळेला सॉल्व्ह करून होत नाही, त्याला कमीत कमी 3 वेळेला. म्हणून आज जवळपास 125 दिवस शिल्लक आहेत हा व्हिडिओ अपलोड केल्यापासून प्री व्हायसाठी. त्यामुळे त्याच्यामध्ये 30 दिवसामध्ये आपला सिलेबस कव्हर होतो आहे. पुढच्या 30 दिवसांमध्ये तुमची रिव्हिजन अपेक्षित आहे. त्याच्यानंतरच्या 30 दिवसांमध्ये तुमची दुसरी रिव्हिजन म्हणजे फर्स्ट आपण घेतो आहे, त्यानंतर जी असेल तुमची सेकंड रिव्हिजन आणि त्याच्यानंतरची थर्ड रिव्हिजन. अशा 3 वेळेला जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह कराल ना, त्यावेळेला तुम्ही क्लेम करू शकता, येस डेफिनेटली मला मार्क्स माझे बूस्ट झाले. माझा 40 ते 45 मधला स्टक होणारा जो स्कोर होता तो आता बूस्ट झाला.
मी PSIला क्वालिफाय झालो, यस ओके, आता माझा लॉ काढलेला आहे तिथनं, त्यामुळे मला लॉचं पण काही टेन्शन नाही, आता मी बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा पुढं आहे. हे तुम्हाला कॉन्फिडन्स बूस्ट होईल, ह्याच्यासाठी हे सगळं केलेलं आहे, लक्षात घ्या. मग हे 499 इज इक्वल टू 8 लाख कसे? 499 तुम्हाला 8 लाखाची काय देतं? 8 लाख म्हणजे तुमचा 1 वर्षाचा पगार आहे. ज्यावेळेला तुम्ही क्लर्क व्हाल, टॅक्स असिस्टंट व्हाल, PSI, ASO, SR, त्यांचे तर ह्याच्यापेक्षा 8 लाखाच्या वरतीच आहेत. पण तुमचं हे नुकसान करून जाईल, लक्षात घ्या. 499साठी 8 लाखाचं नुकसान करू नका. ओके, हे 20 मार्क्स आहेत तुमचे, लक्षात घ्या. 20 मार्क्स खूप वेटेज आहे, वेटेज वाढत जाईल दिवसेंदिवस. आज 20 मार्काचं वेटेज आहे, पुढच्या वेळेला कदाचित आयोग 25 क्वेश्चन देखील विचारू शकतं. ट्रेंड आहे. SSC एक्झाम चेंज झाली, बँकिंग. आता तुम्हाला सांगण्याचा अजून एक मुद्दा लक्षात घ्या. आपल्याकडे जे प्रश्न येतात ना, ते लक्षात घ्या, कुठून येऊ शकतात हे एक लक्षात घ्यायचं. क्वेश्चन यायची पॉसिबिलिटी कुठून कुठून आहे. क्वेश्चन यायची पॉसिबिलिटी आहे SSCचे क्वेश्चन्स, बँकिंगचे क्वेश्चन्स, ओके, आणि मग UPSC CSATचे क्वेश्चन्स. मग SSCच्या एक्झाम्स कोणत्या कोणत्या आहेत लक्षात घ्या ना. पहिला SSCची CGL असते, CHSL असते, MTS असते, अजून ढिगाणं परीक्षा SSC कंडक्ट करते. ओके, बँकिंगमध्ये काय, RBIची परीक्षा असते, RBIमध्ये ग्रेड बी, टॅक्स RBIमध्ये ग्रेड बी आणि असिस्टंट ह्या 2 असतात. नंतर SBIची असते, SBIची काय PO आणि परत क्लर्कसाठी असते. IBPS सेम, PO आणि असिस्टंटसाठी. त्यानंतर RRB असते, RRB POसाठी असते, RRB असिस्टंटसाठी असते. म्हणजे आपल्याला सोर्स कुठून मिळतो बघा. प्रश्नांची एखाद्याला जास्त प्रिपरेशन करायचं आहे तर तुम्ही काय करू शकता, एवढे तुमच्याकडे सोर्सेस आहेत, एवढ्या सोर्सेसमधून प्रिपेअर करू शकता. CGL, CHSL, MTSचे क्वेश्चन पेपर घ्यायचे, ह्याचे क्वेश्चन पेपर घ्यायचे, UPSC CSATचे घेऊ शकता. बरोबर आहे. मग ज्याला प्रिपरेशन करायचं आहे, ज्याला स्कोर बूस्ट करायचा आहे, त्यानं काय करायचं, हे PYQs थोडेसे बघायचे. टॉपिक्स आपल्याला अगदी मोजके टॉपिक्स आहेत ना, अगदी मोजक्या टॉपिक्समध्ये बघायचं बाबा. पर्सेंटेज आहे, प्रॉफिट लॉस आहे, CIS आहे, टाईम वर्क आहे, टाईम स्पीड डिस्टन्स आहे. म्हणजे ज्याला हे सोडून अजून थोडंसं ॲडव्हान्स करायचं आहे ना, तर ह्यानं काय करायचं, एवढे सगळे क्वेश्चन्स आहेत आपल्याकडं, हेच क्वेश्चन जवळपास 10,000 प्लस क्वेश्चन होतील. कारण हे बऱ्याच काळापासून ह्या सगळ्या एजन्सीज एक्झाम्स कंडक्ट करतायत. इथून पण तुम्हाला सोर्स मिळू शकतो. मग बरेच सर काय क्लेम करतात, माझ्या पुस्तकातनं आलं बघा. अरे पुस्तकातनं येत नसतं, ह्या एक्झाम्स असतात, ह्या एक्झाममधून तुम्ही पिक केलेला क्वेश्चन असतो, तो क्वेश्चन आला की मग तुम्ही क्लेम करताय माझ्या पुस्तकातनं आला म्हणून. याला हे नाही आहे रे, हे लक्षात घ्या. हे सोर्सेस आहेत, क्वेश्चन याचे सोर्सेस हे आहेत, प्लस आयोगाचे PYQs आहेतच आपले, प्लस आयोग आहेच. आयोग काय बादशाहच आहे, त्यामुळे काही विषय नाही. पण हे सोडून मी तुम्हाला सांगितलं की अजून काय करू शकतो, तर अजून आपण अशा पद्धतीनं तयार करू शकतो. ओके, ठीक आहे मित्रांनो, थांबूया आपण. नेक्स्ट ज्यावेळेला आपण कंडक्ट करतो 19 तारखेपासून आपले बॅचेस चालू होतील. 19ला पर्सेंटेज हा टॉपिक असेल, व्यवस्थित सगळे PYQs काय असेल बघा. कॉन्सेप्ट बेस्ड टीचिंग असेल, कॉन्सेप्ट्स असतील, आयोगाचे सगळे PYQs असतील, प्लस जे काही तुम्हाला सब टॉपिक्स मी सांगितले हे सगळे त्याच्यामध्ये डिकोड करून दिले असतील. हे केल्यानंतर तुमचा पर्सेंटेजवरचे 2 क्वेश्चन असतील ते चुकणार नाही, त्याची गॅरंटी माझी. त्याच्यानंतर प्रॉफिट लॉस असेल, प्रॉफिट लॉस नंतर CIS आहे, अशा पद्धतीनं सिक्वेन्शियली टीचिंग असेल. म्हणजे आयोग कशा पद्धतीनं प्रश्न विचारतं त्या पद्धतीनंच आपण पॅटर्न असेल. आयोगाच्या पॅटर्ननुसार एक्झाम पॅटर्न इज पॅटर्न. ओके, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आपण ह्याच्यामध्ये थांबतोय आता.